आमची जी सिस्टम, राजकारणाची सिस्टम एवढी घाणेरडी झाली आहे. महाराष्ट्रातलं राजकारण वेगळं आणि देशातलं वेगळं आणि आपली काही नैतिकता जास्त आहे, बाकी लोकांची कमी, हे मी मानत नाही. म्हणजे देशभरात जसं होतं तसंच महाराष्ट्रात होतं. एक सेट ऑफ लोक असतात की जे धावत पळत आतमध्ये चढतात आणि सीट पकडतात. दुसरे लोक असतात ते मध्ये उभे राहतात की मागून लोकांनी धक्का दिला की आपोआप तुम्ही डब्यामध्ये चढू शकता. तर काँग्रेस ते मध्ये उभे राहणारे लोक आहेत. त्यांना अजूनही असं वाटतं की जनतेने धक्का दिला की आपण चढून आतमध्ये जाऊ शकतो. केजरीवालांना मुसलमानांची मतं पण पाहिजे आणि जेव्हा स्टँड घ्यायचं तेव्हा ते हिंदू होतात. म्हणजे दिल्लीमध्ये दंगली झाल्या किंवा इतर गोष्टी झाल्या. तर जर तुमच्याकडे आयडिओलॉजिकल पगडा नसेल तर इव्हेंच्युअली यू विल फेल. बीजेपीचं तुम्ही काही म्हणा, त्यांची आयडिओलॉजी जिथे आहे ती कायम आहे. त्यांचा जो कल्चरल अजेंडा आहे ते पुश करतात. ते सिस्टम प्रॉब्लेम, कुठल्या एक पक्षाचा प्रॉब्लेम नाही. आमची जी सिस्टम, राजकारणाची सिस्टम एवढी घाणेरडी झाली आहे की जो प्रामाणिक माणूस आहे त्याला राजकारणात आता यश मिळणं अगदी कठीण आहे. इंटरेस्टिंग आकडा आहे. 288 आमदार आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यातले 180 आमदार असे आहेत की ज्यांनी एकपेक्षा जास्त पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. बरोबर. ट्रायडंट हॉटेलमध्ये जा, म्हणजे विधानसभेच्या जवळ कोण आहेत, लॉबीमध्ये कोण बसलंय? सगळे नेते आणि त्यांचे चमचे. आणि प्रत्येक व्यक्तीकडे कुठली सनसेट स्वीट की मोठी मोठी रूम्स मध्ये सगळे बसलेत. महाराष्ट्रातलं राजकारण वेगळं आणि देशातलं वेगळं आणि आपली काही नैतिकता जास्त आहे, बाकी लोकांची कमी, हे मी मानत नाही. म्हणजे देशभरात जसं होतं तसंच महाराष्ट्रात होतं. हे उगीच आपल्याला फॉलो द ट्रेंड. हा? वी फॉलो द ट्रेंड. आणि काँग्रेस जोपर्यंत अशी उभी राहत नाही, प्रादेशिक पक्षांचं काही खरं नाहीच. प्रादेशिक पक्ष एक तर कुठला प्रादेशिक पक्ष टिकणं आवश्यक होतं. शेकापसारखं टिकला असता, त्याला काहीतरी एक आधार होता. राजकारण जे आहे त्याच्यात काही नैतिकता नाहीये. असं नाहीये की हे फक्त आता सुरू झालंय. एका काळी पण लोक एका पार्टीहून दुसऱ्या पार्टी मध्ये जायचे. आयाराम गयाराम हे हरियाणामध्ये सुरू झालं. लोकांना वाटतं अरे बापरे, ह्या व्यक्तींनी उद्धव ठाकरेंना धोका दिला आहे आणि म्हणून आम्ही त्यांना वोट देणार नाही. लोक वोट देतात. आर्थिक आणि महाराष्ट्राचं सामाजिक नुकसान हे दीर्घकालीन आहे आणि तिथे आपण मागे पडतो. केजरीवालांना मुसलमानांची मतं पण पाहिजे आणि जेव्हा स्टँड घ्यायचं तेव्हा ते हिंदू होतात. म्हणजे दिल्लीमध्ये दंगली झाल्या किंवा इतर गोष्टी झाल्या. तर जर तुमच्याकडे आयडिओलॉजिकल पगडा नसेल तर इव्हेंच्युअली यू विल फेल. बीजेपीचं तुम्ही काही म्हणा, त्यांची आयडिओलॉजी जिथे आहे ती कायम आहे. त्यांचा जो कल्चरल अजेंडा आहे ते पुश करतात. ते लोकप्रतिनिधी ही बाजारात भाजी घेऊन यावी अशी एखादी वस्तू त्या दर्जाची असेल इतकी आपली अपेक्षा नव्हती. व्यावसायिकरण झालंय. हे फक्त नेत्यांचं नाही झालंय, वोटरचं पण झालंय. वोटरला पण वाटतंय की काय विचारधारा, कोणाची काय विचारधारा लागली. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सभापतीला आशा भोसले यांच्या वडिलांचं नाव दीनदयाळ नाहीये माहित नसतं. आणि ते सांगतात काय, ते मला वाचता आलं नाही. तुला वाचायला लागावं कशाला? तुला माहित असायला पाहिजे ना. दीनानाथ काय इतकं जर वाळवंट असेल ना तर फार काही हिरवेगार प्रदेश निर्माण होईल असे आपण अपेक्षा करूच नाही. एक सेट ऑफ लोक असतात की जे धावत पळत आतमध्ये चढतात आणि सीट पकडतात. दुसरे लोक असतात ते मध्ये उभे राहतात की मागून लोकांनी धक्का दिला की आपोआप तुम्ही डब्यामध्ये चढू शकता. तर काँग्रेस ते मध्ये उभे राहणारे लोक आहेत. त्यांना अजूनही असं वाटतं की जनतेने धक्का दिला की आपण चढून आतमध्ये जाऊ शकतो. तरी जे काही उरलेले ते सुद्धा नको आहेत तिथे. हे जे आहे ना, हा धोक्याचा इशारा आहे. मग त्या बाजूला कोणी असताच कामा नाही. आणि ज्या वेळेला सगळे एका सुरात गायला लागतात ना, त्यावेळेला दुसरा सूर ऐकणंच बंद होऊन जातं. गेल्या 10 वर्षात भाजप एवढी मोठी पार्टी झाली आहे की सगळ्यांना कसं आपल्या, म्हणजे इंदिरा गांधीच्या काळात हे होत होतं ते ऐकलंय आम्ही किंवा वाचलंय. बीजेपी म्हणजे काय, काँग्रेस प्लस काऊ. तर आता काँग्रेस पक्षाकडे काय, काँग्रेस प्लस गाय. हा गाय. तर ती आता काँग्रेस काय गाय आणू शकत नाही. आणि मी त्याचं उदाहरण आहे ते आहे स्पोर्ट्स, क्रिकेट. माझे वडील इंडियासाठी खेळले कारण की त्यांच्यात ती टॅलेंट होती. माझ्यात टॅलेंट नव्हती. मी क्रिकेट खेळू शकलो नाही. जर मी कुठल्या नेत्याचा मुलगा असलो, माझ्याकडे टॅलेंट पण नसेल तरी मी नेता होऊ शकतो. तुझ्या वेळेला IPL पण नव्हती रे. माझ्याकडे IPL पण नव्हती. आणि ते एका घटनेसाठी एका पक्षाला आणि एका पक्षाच्या नेत्याला पूर्णपणे जबाबदार धरायला हवा. आणि तो पक्ष म्हणजे काँग्रेस आणि तो नेता म्हणजे नाना पटोले. निर्लज्ज झालेत सगळे आणि त्यांची काही नैतिकता राहिली नाही. काँग्रेस हा पक्ष आहे का, त्याला इंग्रजी शब्द वापरायचा झाला तर NGO आहे हा प्रश्न पडतो. मुंबई तक बैठकच्या आपल्या पुढच्या सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत.
मुंबई तक बैठक को पावर्ड बाय MMRD आणि MSRDC, असोसिएट स्पॉन्सर महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड, बेक्विन आणि उद्योग यश. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दाखले हे खरं तर देश पातळीवर दिले जायचे किंवा त्याचं फार कौतुक व्हायचं. मात्र आता महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी ही इतकी खालावलेली आहे की त्याचं दररोज जाहीररित्या वाभाडे निघतात. म्हणजे आत्ताच्या घडीला महाराष्ट्रात नैतिकता, राजकीय नैतिकता, निष्ठा किंवा विश्वास हे शब्द आपण इतिहास जमा झालेले आहेत असंच मानायला हवं. आता हा सगळा जो महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालेला आहे त्याच्यामध्ये काहीतरी चित्र हे आशादायी राहिलेलं आहे का, याबद्दल खरं तर आपण अपेक्षा ठेवत होतो की सर्वोच्च न्यायालयाचा एखादा निकाल लागला असता तर त्यातनं आपण या सगळ्या गोष्टींचा एक न्यायनिवाडा करू शकलो असतो किंवा अर्थ काढू शकलो असतो. पण सध्या तरी तो लागलेला नाहीये. पण बऱ्याचदा हेच राजकीय नेते आपल्याला जुन्या काळात काय घडलेलं होतं याचे दाखले देत असतात आणि म्हणूनच आज आम्ही ठरवलेलं आहे की तुमच्या या मनातल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं समजून घेण्यासाठी ज्येष्ठ पत्रकारांसोबत सुद्धा एक सेशन करणं गरजेचं आहे. म्हणजेच राजकारणी त्यांचे मुद्दे मांडतच राहतील पण त्याचं विश्लेषण होणं सुद्धा गरजेचं आहे आणि म्हणूनच पुढचं सेशन हे आपल्याला आणखीन प्रगल्भ करणारं ठरणार आहे. तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारं ठरणार आहे आणि त्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते तक चॅनल्सचे व्यवस्थापकीय संपादक मिलिंद खांडेकर, तसंच इंडिया टुडेचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आणि मुंबई तकचे संपादक साहिल जोशी या सगळ्यांची मुलाखत घेतली. महाराष्ट्रामध्ये या चर्चा खूप रेअर झाल्यात खरं तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये. कारण असं पण जाणवतं बऱ्याचदा की पत्रकार पण एकमेकांशी आजकाल बोलत नाहीयेत. फार कमी एक काळ असा होता की पत्रकारांच्या चर्चा आपापसात जळायच्या, त्याच्यामधनं अनेक गोष्टी निघायच्या आणि त्यातनं सुद्धा राजकारण उलगडत जायचं. पण अनेक गोष्टींवर चर्चा होत नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटलं की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि नुसतं महाराष्ट्रात नाही तर दिल्लीतही अनेक वर्ष काम केलेलं आहे, महाराष्ट्रातनं दिल्लीत जाऊन काम केलेलं आहे, त्या सगळ्यांबरोबर एक चर्चा होणं कुठेतरी आवश्यक आहे. महाराष्ट्राची सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्थिती आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय आहे याबद्दल चर्चा होणं ही कुठेतरी आवश्यक होती. म्हणून आपण ही चर्चा करतोय. मला असं वाटतं की फ्री फ्लोईंग चर्चा असणार आहे मुलाखतीपेक्षा सुद्धा. या 2024च्या निवडणुकीच्या वेळेस राजदीप, गिरीश कुबेर, प्रकाश अकोलकर होते त्याच्यामध्ये. त्यावेळेस आपण शिवसेनेच्या भवितव्यावरती चर्चा केली होती. तर गिरीश, मला तुम्हाला हाच प्रश्न पहिला विचारायचा आहे खरं तर. तुम्हाला ती चर्चा आठवत असेल तर त्या चर्चेमध्ये आपण जी प्रेडिक्शन्स केली होती त्यातली किती खरी निघाली असं वाटतं आपल्याला? जी अपेक्षा नव्हती अशा गोष्टी पण नंतर होऊन गेल्या आणि त्याच्यानंतर सगळी प्रेडिक्शन हेवायर झालेली आहेत एकदम. हो, कारण आता म्हणजे हे अपेक्षेच्या पलीकडचंच सुरू आहे जे काही सुरू आहे ते. आणि त्यावेळेला लोकप्रतिनिधी ही बाजारात भाजी घेऊन यावी अशी एखादी वस्तू त्या दर्जाची असेल इतकी आपली अपेक्षा नव्हती. आता ती त्या दर्जाची झालेली आहे. त्यामुळे खरेदी विक्री हाच जेव्हा व्यवहार होतो त्यावेळेला जे जे विकायला असतं आणि जे जे विकत घेऊ इच्छिणारे असतात ते सगळे उपलब्ध असतात. आणि त्यामुळे एका अर्थाने बाजारपेठेचा न्याय राजकारणाला लागला असं म्हणता येईल. आपल्याला तो इतका लागेल असं वाटत नव्हतं. आणि उद्धव ठाकरेंची बात आहात आणि ती आपण व्यक्त केलेलीच होती शंका, भीती. राजदीपनी त्यावेळेला विस्तृतपणे तो मुद्दा मांडलेला होता. पण कसं होतं म्हणजे चांगलं जे अपेक्षा करत असतो, म्हणजे राजकारणाविषयी नाही एकंदरच आयुष्याविषयी म्हणतोय, ते चांगलं हे नेहमी अपेक्षेपेक्षा कमी होतं आणि वाईट जेवढी अपेक्षा करत असतो ते वाईट नेहमी अपेक्षेपेक्षा जास्त होतं. त्यामुळे ते राजकारणाबाबतीत सुद्धा सत्य झालेलं आहे. आणि हा जो काही राज्याचा विचका झालाय तो आपण बघतो आहोत. त्या दिशेने निघाल्याची जाणीव होती पण इतकी ती ऱ्हासाची प्रक्रिया इतकी गतिमान असेल असं वाटलं नव्हतं. हाइंडसाईटमध्ये राजदीप कडे जाण्यापूर्वी, त्यांच्याकडे जाण्यापूर्वी हाइंडसाईटमध्ये म्हणजे बऱ्याचदा ही चर्चा अशी होती की 2019 मध्ये जर ती गोष्ट घडली नसती, ती दुपारची प्रेस कॉन्फरन्स, त्यावेळेस ज्यांनी सांगितलं की आम्ही पाठिंबा देणार नाही वगैरे, तर मग हे चित्र वेगळं असतं की तरी सुद्धा हीच गोष्ट आपल्याला बघायला मिळाली असते. नाही, एकच घटना घडली नसती तर हे काहीच घडलं नसतं. आणि ते एका घटनेसाठी एका पक्षाला आणि एका पक्षाच्या नेत्याला पूर्णपणे जबाबदार धरायला हवा. आणि तो पक्ष म्हणजे काँग्रेस आणि तो नेता म्हणजे नाना पटोले. नाना पटोले तर सभापतीपदी राहिले असते तर काहीच झालं नसतं. मी 19चं म्हणतोय. हा 19च्या काय म्हणतात त्याला, ते दुपारची प्रेस कॉन्फरन्स. आता त्या जर तरला तसा अर्थ नाही. आणि मला असं वाटतं ते घडलं नसतं
तरी शिवसेनेची वाताहत झालीच असते. कारण भाजपचा राजकीय रोख लक्षात घेता कुठल्याच पातळीवरती प्रादेशिक पक्ष राहता कामा नयेत किंवा प्रादेशिकता ही एका अर्थाने राष्ट्रीय पक्षात विलीन व्हायला हवी अशा पद्धतीचं भाजपची जी मांडणी असते त्या पद्धतीनं होतोय. तशा पद्धतीचं पश्चिम बंगालमध्ये कुठे काय झाले होते, दुपारची पत्रकार परिषद वगैरे काहीच झाली नव्हती, पण तरी ममताची वाताहत झालीच. त्यामुळे ती तेव्हा झाली नसती, आता झाली असती, पण भाजपने ती तशी वेळ निश्चित आणली असती याबाबत जराही शंका नाही. नाना पटोलेंचं तुम्ही म्हणता, हा, नाना पटेल सभापती होते ही सगळी व्यवस्था झाल्यानंतर. म्हणजे मला त्या पक्षाची पण गंमत वाटते. काँग्रेस हा पक्ष आहे का, त्याला इंग्रजी शब्द वापरायचा झाला तर एनजीओ आहे हा प्रश्न पडतो. सभापतीपदी असलेली व्यक्ती सहज राजीनामा देते आणि त्या जागेला पर्याय कोण हे माहीतच नसतं, निर्णयच होत नाही आणि मग त्या मधल्या काळामध्ये पक्षांतरात ते सगळे बेत आखले जातात. काँग्रेसचा जर सभापती असता म्हणजे त्या आघाडी सत्ताचा, कारण आपण ही अवस्था मागे टाकून बराच काळ झाला की सभापती हा तटस्थ असतो, राष्ट्रपती पक्षनिरपेक्ष असतो वगैरे, हे सगळं झालं. म्हणजे ते इतिहासामध्ये असेल कदाचित, होतं तेव्हा. त्यामुळे जर सभापतीपद जर नाना पटोलेंनी सोडलं नसतं तर पुढचं काहीच घडलं नसतं. हे अगदी उघडच आहे. हे बघा, मला असं दिसतंय साहिल की महाराष्ट्र असो की देशात पण एक व्यावसायीकरण झालंय. राजकारण जे आहे त्याच्यात काही नैतिकता नाहीये. असं नाहीये की हे फक्त आत्ता सुरू झालंय. एका काळी पण लोक एका पार्टीहून दुसऱ्या पार्टी मध्ये जायचे. आयाराम गयाराम हे हरियाणामध्ये सुरू झालं. इंदिरा गांधीच्या काळात सरकार बरखास्त, कित्येक सरकार बरखास्त झाली. ते सगळं झालं. आता काय झालंय की आता ते नॉर्मल झालंय. म्हणजे एका काळी लोकांना वाटत होतं अरे मी जर पार्टी सोडली, पक्ष सोडला तर लोक काय म्हणतील. आता कोणाला, काही लोकांचं काही परवाच नाहीये. जे करायचंय मला काय फायदा मिळणार आहे. मग ते तृणमूल काँग्रेस असो, आम आदमी पार्टी असो किंवा शिवसेना असो, हे फक्त महाराष्ट्रात होत नाहीये. माझ्याकडे काही आकडे आहेत. ADR, असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स, त्यांच्या एक रिपोर्टमध्ये 2016 आणि 2020 म्हणजे फक्त 4 वर्षात, त्याच्यानंतर खूप काही झालंय, पण 4 वर्षात 405 आपले विधायक जे आहेत ते डिफेक्ट झाले. त्याच्यापैकी 170 म्हणजे 42% काँग्रेसचे, भाजपचे झाले नाही. आणि जास्त करून जे सगळे MLAs आहेत 80-90% ते सगळे भाजपमध्ये गेले. तर काय झालंय, गेल्या 10 वर्षात भाजप एवढी मोठी पार्टी झाली आहे की सगळ्यांना कसं आपल्या, म्हणजे इंदिरा गांधीच्या काळात हे होत होतं ते ऐकलंय आम्ही किंवा वाचलंय, आम्ही अनुभव केला नव्हता. आता आम्ही अनुभव करतोय की आजच्या काळात जेव्हा बीजेपी एवढी मोठी पार्टी झाली आहे, कसं लोकांना संपवायचं हे त्यांचं म्हणजे एक उद्देश आहे नक्की. मग महाराष्ट्र असो, बंगाल असो, कुठेही बीजेपी फक्त एक पॉलिटिकल पार्टी नाहीये. त्यांना एक वैचारिक, म्हणजे एक वैचारिक मुवमेंट झाली आहे. आणि तुम्ही जर आमच्या विचाराबरोबर तुम्ही सहमत नसाल तर आम्ही तुम्हाला संपवू. आम्ही आमची पूर्ण ताकद घेऊ. इंदिरा गांधीच्या काळात पण CBI आणि सगळ्यांचा गैरवापर केला. इन्कम टॅक्स, तेव्हा इन्कम टॅक्सचा गैरवापर होत होता. त्याच्यानंतर CBIचा गेला, आता ED. आणि हे सगळं महाराष्ट्रात म्हणजे शरद पवार 1978 काँग्रेस सोडून त्यांनी सरकार केली. असं नाहीये की महाराष्ट्रात हे झालं नाहीये, पण एवढं अवघड म्हणजे लोकांच्या समोर काही निर्लज्जता आहे. काय निर्लज्ज झालेत सगळे आणि त्यांची काही नैतिकता राहिली नाहीये. आता सचिन अहिर घ्या, 4 दिवसापूर्वी तुम्ही आदित्य ठाकरे बरोबर बसलात, फोटोग्राफ्स मध्ये आहात, आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही एकनाथ शिंदे बरोबर आहात. मग लोक काय, म्हणजे लोकांना कल्पनाच होऊ शकत नाही. बंगालमध्ये पण तेच झालंय. राघव चड्डा म्हणजे एका काळी म्हणत होते ते अरविंद केजरीवाल नंतर कोण, मग राघव चड्डा असतील. बंगालमध्ये असंच म्हणणं, फिराद हकीम, ममता बॅनर्जीचे खास, तेही सोडून गेले. व्यवसायीकरण झालंय. कोणाची भीती आहे, कोणाला वाटतंय की माझ्या विरोधात केस होणार, प्रोटेक्शन पाहिजे, किंवा करिअर ऑपॉर्च्युनिटी. पॉलिटिक्स हॅज बिकम करिअर ऑपॉर्च्युनिटी. जसं आपण कॉर्पोरेटमध्ये, मला ह्या कंपनीमध्ये जास्त पैसे मिळतात मी जायला तयार असतो, असे आपले नेते झालेत.
ते पांढरे मिळतात आपल्याला मिळतात. नाही ते आहे, ते नक्की हा मोठा फरक आहे आपल्याला. म्हणजे टीडीएस जातो ना, टीडीएस पण टॅक्स डिडक्टेड ते सगळं महाराष्ट्रात हे मला वाटतं एवढं उघडपणे होणं हा मोठा एक फरक झालाय. इतर राज्यात पण होत आहे, पण आपल्याला वाटलेलं एका काळात की महाराष्ट्रात एवढ्या म्हणजे आपले जे नेते होते ते पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट होते, त्यांची काही विचारधारा होती. मी एक आकडा, दुसरा एक आकडा आहे, 288 आपले विधायक आहेत, त्याच्यापैकी महाराष्ट्रातले 288 आमदार. हा 88 जागा आहेत. 180हून जास्त असे आहेत जे मिनिमम 2 पार्टीज मध्ये आहेत गेल्या 10 वर्षात. गेल्या 10 वर्षात तुम्ही एकहून जास्त म्हणजे तुम्ही कुठल्या पार्टीत आहात हे पण कळत नाही आता. ही फार इंटरेस्टिंग आकडा आहे. 288 आमदार आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यातले 180 आमदार असे आहेत की ज्यांनी एकपेक्षा जास्त पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. बरोबर. ते त्यांच्या ओरिजिनल पार्टीमध्ये कदाचित परत गेले असतील किंवा बाहेर पडले असतील, पण 288 पैकी 180 मिनिमम Minimum. कारण की जे आणि तुम्ही शिवसेना रेंज काय पकडताय, 10 वर्षाची की त्याच्या आधीपासून? 10 वर्ष गेले 2014 ते 2024 तुम्ही घ्या, ह्या 10 वर्षात तुम्ही घ्या. कारण की एनसीपी तुटली, शिवसेना तुटली, काँग्रेसचे काही लोक सोडून गेली आहेत, काही एनसीपीचे लोक शिवसेनेत गेली. 15 वर्ष घ्या, 2010 ते 2024, हा 14 वर्ष, 2010 ते 2026, 16 वर्षाचा गॅप घ्या. 16 वर्षात 180 आपले असे आमदार आहेत. म्हणजे उरलेले 100 म्हणजे भाजपातले असतील मला वाटतं, पण भाजपातले लोक शक्यतो जात कारण नाही. की भाजप आता महाराष्ट्राची नंबर 1 पार्टी आहे. जर काँग्रेस असती तर ते काँग्रेसकडे गेले असते. असं नाही, मी भाजपला दोष देत नाहीये. मी पूर्णपणे जी सिस्टम झाली आहे, हे जे व्यवसाय झालाय पॉलिटिक्स, करिअर झालंय पॉलिटिक्स, त्या कारणामुळे होत आहे. ठीक आहे, पण मिलिंद याच गोष्टींकडे बघायचं ठरलं तुमचा माईक, जर ही गोष्ट आपण बघितली तर साधारण 90च्या दशकामध्ये लोकांना धक्का बसायचा. मला आठवतंय अनेक पत्रकार असे होते की 95 मध्ये जेव्हा शिवसेना भाजपचं सरकार आलं तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला की महाराष्ट्रामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार येत आहे. अनेक संपादक मला असे माहिती आहेत मेनस्ट्रीम वर्तमानपत्रांमधले, त्यांना धक्का बसला होता. आता भारतीय जनता पार्टीचं सरकार हे ऍक्सेप्ट करून, म्हणजे जसं काँग्रेसचं सरकार एक ऍक्सेप्ट करून चाललं जायचं, तशी परिस्थिती महाराष्ट्रात आली आहे का? आणि त्याच पद्धतीने 95 नंतरचं राजकारण बदलत गेलं का? म्हणजे भले शिवसेना भाजप 99 मध्ये निवडणूक हरल्या, ते विरोधी पक्षात राहिले, तरी त्यांचा एक दबदबा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी राहिला. आता विरोधी पक्षांचा दबदबाच पूर्ण गायब झाल्यासारखा वाटायला लागलेला त्याच्यामध्ये. नाही, मला 2 गोष्टी म्हणायच्या साहिल. एक तर पहिली गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा म्हणतोय की महाराष्ट्रातलं राजकारण वेगळं आणि देशातलं वेगळं आणि आपली काही नैतिकता जास्त आहे बाकी लोकांची कमी, हे मी मानत नाही. म्हणजे देशभरात जसं होतं तसंच महाराष्ट्रात होतं. हे उगीच आपल्याला फॉलो द ट्रेंड. वी फॉलो द ट्रेंड. नाही, वी रादर क्रिएट द ट्रेंड. म्हणजे असं आहे की जर लालू यादवनी एकदा म्हटलं होतं की जेवढं करप्शन साऊथचे किंवा महाराष्ट्राचे पॉलिटिशियन करतात ते आपण कल्पना पण करू शकत नाही. म्हणजे शेवटी बिल्डर असू द्या, टेलिकॉम कंपन्या असू द्या, आता मला म्हणजे स्पेसिफिक आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू दिस. तर ट्रेंड, वी क्रिएट द ट्रेंड, रेस्ट ऑफ द पीपल फॉलो इट, असं माझं मत आहे. म्हणजे ते बंगाल आणि महाराष्ट्राच्या बद्दल उगीच आपण एक म्हणतो की नाही ते फार इंटेलेक्च्युअली वगैरे वगैरे, असं काही नाहीये. मुद्दा असा आहे की राजकारण जे गेल्या 10 वर्षामध्ये आपण 12 वर्षाचं म्हणतो की का बदललं, तर 1989 पर्यंत देशामध्ये एका पक्षाची सत्ता होती, म्हणजे अगदी फुल मेजॉरिटीची सत्ता होती. आपण ते 3 वर्ष सोडले जर 77 ते 80चं, ते 25 वर्षानंतर 2014 साली झालं. 89च्या पूर्वी शरद पवारांनी पक्ष विलीन केला होता ना काँग्रेसमध्ये. शरद पवार वेगळे गेले, पण शरद पवार हॅज टू कम बॅक टू काँग्रेस. परत जेव्हा काँग्रेस कमजोर झाली, शरद पवारांनी बंड कशावर केलं की विदेशी नागरिकता, किंवा ममता बॅनर्जींनी पण केलं. म्हणजे असं वेगवेगळ्या रिजनल पार्टी आल्या. तर जेव्हा दिल्लीतली सत्ता कमजोर होती तेव्हा सगळे रिजनल पार्टी म्हणा किंवा इतर लोकांना ताकद मिळती. आणि जसंच म्हणजे ते जसं राजीव म्हणाले की ते काँग्रेस असू द्या किंवा बीजेपी असू द्या, तर बीजेपी जेव्हा पॉवरफुल झाली देशामध्ये, तर हे आपल्याला तेच बघायला येतं, ऍक्शन रिप्ले म्हणू शकतो आपण. आणि महाराष्ट्रात कदाचित त्याला उशीर याच्यासाठी झाला कारण महाराष्ट्रात बीजेपीकडे तेवढी ऍब्सोल्यूट मेजॉरिटी कधी आली नाही. आणि यावेळी ती आली म्हणजे 130 वगैरे, पण अजूनही बीजेपीला स्वतःची मेजॉरिटी मिळालेली नाहीये. तर कदाचित ते जे पडसाद आपल्याला महाराष्ट्रात आज बघायला मिळतात ते उशिराने, त्याचं एक कारण आहे. पण एकूण जेव्हा केंद्रातील सत्ता मजबूत होते तर हे सगळे रिजनल पक्ष त्यांची ताकद कमी होते. आणि दुसरं जे 95 तुम्ही उदाहरण दिलं, तदा भुजबळ आले होते. मला अजूनही आठवतं
की भुजबळ आज म्हणाले की मी 85 ते 90 पर्यंत मी एकटा आमदार होतो शिवसेनेचा, तरी मी लढायचो. आणि मला अजूनही आठवतो की 95 मध्ये 96 मध्ये उलट शरद पवारांनी शिवसेनेला तोड देण्यासाठी शिवसेनेचाच माणूस लीडर ऑफ ऑपोजिशन केला आणि भुजबळ एकटे लढले. तर त्यावेळी मला अजूनही आठवतं भुजबळांनी मला एकच गोष्ट सांगितली होती की काँग्रेसचे जे नेते आहे त्यांना काय आहे की ते लोड आणि तकल्यावरती बसून त्यांना पांढरे कपडे घालून त्यांना काय म्हणजे राजकारण म्हणजे त्यांचं असंच आहे की एकदम आरामचं आहे. तर मी म्हणजे भुजबळ स्वतःच्याबद्दल म्हणायचे मी तर लढणारा माणूस, मला यांच्यासारखं लोळायचं नाहीये लोड तक्क्यावरती. व्हॉट आय एम ट्राईंग टू से की आता सगळेच लोक लोडवरती आहे ना, म्हणजे सगळेच पक्ष जे आहे ते कोणी रस्त्यावरती नाहीये. त्यांना जसं काँग्रेसच्या स्टाईलमध्ये पांढरे कपडे, लोड, काँग्रेसची जी मीटिंग व्हायची तिथे गद्देला टाकून वगैरे वगैरे गाद्या लावून, तर सगळेच पक्ष आहेत. त्यामुळे तुम्हाला कुठला विरोधी पक्ष दिसत नाहीये. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, तुम्ही योगेंद्र यादव यांचा मागे एकदा एक किस्सा सांगितला होता. योगेंद्र यादव असं म्हणाले होते की काँग्रेस पक्ष म्हणजे त्यांनी उदाहरण डीटीसीचं दिलं होतं, आपण मुंबईतल्या ट्रेनचं देऊ शकतो की लोकल ट्रेनमध्ये चढणारे 2 पद्धतीचे लोक असतात. की हे योगेंद्र यादवांनी दिलेलं उदाहरण की तुम्ही प्लॅटफॉर्मवरती ट्रेन आली की एक सेट ऑफ लोक असतात की जे धावत पळत आतमध्ये चढतात आणि सीट पकडतात. दुसरे लोक असतात ते मध्ये उभे राहतात की मागून लोकांनी धक्का दिला की आपोआप तुम्ही डब्यामध्ये चढू शकता. तर काँग्रेस ते मध्ये उभे राहणारे लोक आहेत. त्यांना अजूनही असं वाटतं की जनतेने धक्का दिला की आपण चढून आतमध्ये जाऊ शकतो. आणि ट्रेनची गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे, कारण एक ईडीचे अधिकारी मला सांगत होते की महाराष्ट्रामधल्या ईडीच्या केसेस फार डिफिकल्ट असतात, कारण त्याचा पेपर ट्रेल मिळणं फार मुश्किल होऊन जातं. पश्चिम बंगाल, ओडिसा किंवा उत्तरेतली राज्य आहेत तिकडच्या ईडीच्या केसेस सोप्या होतात, कारण तिकडे तुम्हाला कॅश मिळून जाते ताबडतोब रेड केली की. गुणात्मक फरक आहे फक्त. हुशार लोक आहेत, हुशार लोक आहेत महाराष्ट्रात. हा फक्त गुणात्मक फरक आहे. बट कमिंग बॅक टू द ओरिजिनल क्वेश्चन, आपण ज्याच्याबद्दल चर्चा करत होतो, राजदीप म्हणाले की हे आधी पण चालायचं, मग आता आपण एवढे व्यथित का होतोय? म्हणजे भुजबळांचं उदाहरण दरवेळेस दिलं जातं. म्हणजे आजकाल कसं झालेलं आहे की ही खूप सोपी गोष्ट झाली ना की तुम्ही करता, आम्ही पण आधी पण झालेलं आहे. सरकार बरखास्त करण्यासाठी भाजप सांगतं की आम्ही एकही सरकार बरखास्त नाही केलं कुठलंही, राष्ट्रपतींचा वापर करून, राज्यपालांचा वापर करून. उत्तर प्रदेशमध्ये अशी परिस्थिती झालेली होती पूर्वी की 2-2 मुख्यमंत्री होते एका वेळेस. एका खोलीत एक बसले होते आणि दुसऱ्या खोलीत जगदंबिका पाल दुसऱ्या खोलीत बसले होते. ह्या सगळ्या परिस्थिती आधी पण झालेल्या आहेत. पण आत्ताचं काय फरक आहे? व्हॉट इज वेगळं काय आहे आत्ताच्या ह्याच्यामध्ये? वेगळं त्यातला एकच भाग आहे ना की विरोधाचा आवाजच नाही. म्हणजे हे सगळं घडलं 84 साली, 78 साली घडलं, पुलोद घडलं, समाजवादी एकत्र आले, समाजवाद्यांच्या बरोबरीनं तेव्हा भाजपचे, भाजप नव्हता तशा त्या अर्थाने, म्हणजे हशू अडवाणी वगैरे पवारांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले, तरी विरोधी आवाज होता ना. मग आता प्रश्न असा आहे की त्या बाजूला कोणीच नाही आहे. आत्ताच्या घडीला जरी विचार केला की आता तर ताजं पक्षांतर, महाराष्ट्रामध्ये 288 सदस्यांच्या विधानसभेमध्ये 240 सदस्य आहेत सत्ताधारी गटाचे. 232 मला वाटतं, 237. तरी जे काही उरलेले ते सुद्धा नको आहेत तिथे. हे जे आहे ना, हा धोक्याचा इशारा आहे. मग त्या बाजूला कोणी असताच कामा नाही. आणि ज्या वेळेला सगळे एका सुरात गायला लागतात ना, त्यावेळेला दुसरा सूर ऐकणंच बंद होऊन जातं आणि मग समाजालाही असं वाटायला लागतं की सगळे अशा पद्धतीने. पण मागे रोहित पवार आमच्याकडे आले होते आणि ते ऑन रेकॉर्ड ही गोष्ट बोलले की आमच्याच पक्षातले काही लोक दुसऱ्या म्हणजे भाजपमध्ये जायला आतुर आहेत आणि ते विरोधी पक्षात आहेत की सत्ताधारी पक्षात आहेत. हा फरक आहे ना, हे स्वतःच ते ऍक्सेप्ट करत. बरोबर आहे ना. हा फरक का होत आणि आता तो का नाहीये ना, त्यातला दुसरा मुद्दा फक्त सांगायचा राहिला. त्यावेळेला म्हणजे काय स्वच्छता आणि टापटिपीसाठी जरी काही मार्ग द्यायचे झाले ना काँग्रेसला, तरी एक मुद्दा मार्ग द्यायला हवेत. ते कोणीतरी विरोधी पक्षात आहे म्हणून त्याची संस्थानच उखडून टाकावी, त्याच्या आयुष्यातनच उठवून टाकावं, अशा पद्धतीचं राजकारण होत नव्हतं. म्हणजे संस्था ताब्यात घेण्यासाठी वगैरे प्रयत्न व्हायचे, झालेले आहेत. सहकारी चळवळ ही त्याचाच इतिहास आहे सगळा. पण आता कसं होतं की तुम्हाला सगळ्या बाजूनी कोंडी केली जाते तुमचा आमदार निधी तुम्हाला मिळत नाही, तुमच्या मतदारसंघात काम होत नाही, तुम्ही पूर्णपणे सत्ता शरण जाता. आणि आता सत्ता शरणता इतकी अपरिहार्य करून ठेवलेली आहे की विरोधी पक्षात, म्हणजे एका अर्थाने मला त्या जे कोण गेले त्यांची कीव येते की कारण त्यांना नाही तर दुसरा अर्थच नव्हता विरोधी पक्षात राहून. आणि हा जो एक भंपक युक्तिवाद आहे ना की विकासासाठी गेलो, अडवाणी आणि वाजपेयी आयुष्यभर विरोधी पक्षात राहिले ना, शेवटचा काही काळ सोडला तर. पण विरोधी पक्षात राहिल्याने विकास होत नाही. कुणाचा विकास? हा मुद्दा आहे ना. हा तडीला जायला लागला, ही आत्ताची दुःखाची आणि ही जास्त वेदनादायी बाब आहे. राजदीप, आपण शरद पवारांचा इंटरव्ह्यू केला होता, 3 वर्ष झाली त्याला. त्यावेळेस पवारांचं एक
एक स्टेटमेंट मला आठवते, त्याच्यामध्ये शरद पवार असं म्हणाले होते की मी जेव्हा 78 मध्ये वसंतदादांचं सरकार पाडून इकडे आलो आणि त्याच्यानंतर माझ्या नावावरती पाठीत खंजीर खुपसला, हे एक जे चिकटलं, त्यामुळेच मी पंतप्रधान पदाचं ऑफर जी होती 96 मध्ये 97 मध्ये त्याच काळाबद्दल ते म्हणत होते, ज्यावेळेस गुजराल आणि देवेगौडा पंतप्रधान झाले होते, ती घेतली नाही कारण मला ते परत माझ्या अंगावर नको होतं. 10 वर्ष त्यांनी सरकार पाडून आपलं सरकार बनवलं, त्याच्यामुळे तो शिक्का त्यांच्यावर लागला आणि ते पुसण्यासाठी त्यांनी ते असं त्यांचं म्हणणं होतं त्याच्यामध्ये. आजकाल ते शिक्के लागतच नाहीत कोणाला आणि त्याच्यामुळे ही गोष्ट ओके झालेली आहे की त्याने काही फरक पडत नाही, लोक मतदान करतात. त्यांनाही लोकांनी मतदान केलं, त्यांनाही लोकांनी निवडून दिलं, तेही सत्तेमध्ये राहिले, तरी सुद्धा याची चिंता त्यांना नाही. आता बघा, महाराष्ट्रात 2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदेनी बगावत केली आणि किती 50 आमदार गेले त्यांच्याबरोबर, शिवसेनेचे 40-50 आमदार गेले, सगळ्यांना तिकीट दिलं, सगळे जिंकून आले. म्हणजे असं नाहीये की लोकांना वाटतं अरे बापरे ह्या व्यक्तींनी उद्धव ठाकरेंना धोका दिला आहे आणि म्हणून आम्ही त्यांना वोट देणार नाही. लोक वोट देतात. गोव्यात बघा, गोव्यात जेवढे लोक पार्टी सोडून, महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी सोडून किंवा काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेली आहेत, लोक त्यांना निवडून आणतात. कल्पनात राय पण तुरुंगात असताना निवडून आलेले आहेत मला. नाही, कल्पनात राय आलेत, तुरुंगात पण लोक आली आहेत. पण हे की तुम्ही पार्टी सोडताय आणि दुसऱ्या पार्टीमध्ये गेलाय म्हणून लोकांना वाटेल नाही ह्या व्यक्तींचं काही नैतिकता नाहीये, आम्ही त्यांना वोट देणार नाही, असं नाहीये. लोकांचा प्रॉब्लेम काय झालाय, लोक म्हणतात हे सगळे सब नेता चोर आहे. हा जो लोकांच्या मनात आलाय, विशेषतः जी युवा पिढी आहे, त्यांना वाटतं हे सगळे राजकारण जे आहे घाणेरडं आहे, आम्हाला काय करायचंय, जे आमच्यासाठी काय थोडंफार करतील ते मला अजूनही आठवण आहे. 2024च्या महाराष्ट्र निवडणुकीत आम्ही कोल्हापूरमध्ये होतो, तर काही लोकांशी आम्ही बोललो. काही महिला तिथे काम करत होती आणि आम्ही त्यांना विचारलं, हे 1500 रुपये तुम्हाला मिळतात ते लाडकी बहीण च्या प्रोग्राम मध्ये, 7500 टोटल, ते तुम्हाला असं वाटत नाही ही रिश्वत आहे, ही रिश्वतखोरी आहे, तर सरकार तुम्हाला हे पैसे देते? तर एक बाई आम्हाला म्हणाली, सर काय म्हणता तुम्ही, हे बघा ना नेता, त्यांना 150 कोटी 300, जो व्यक्ती, ती म्हणाली ती बाई, जो व्यक्ती स्कूटर चालवायचा आमच्या कॉलनीमध्ये, आता तो मोठे मोठे गाडी घेऊन चाललाय. तर लोकांना ते कळलंय, पण लोक म्हणतात चला त्यांनी 10 कोटी केले किंवा 50 खोके मिळाले की 100 मिळाले, आम्हाला 7500 मिळतात. कोणी आमच्यासाठी काय करत, म्हणजे एक हे जे व्यावसायिकरण झालंय हे फक्त नेत्यांचं नाही झालंय, वोटरचं पण झालंय. वोटरला पण वाटतंय की काय विचारधारा, कोणाची काय विचारधारा लागली, तुम्ही आमच्यासाठी काही थोडंफार करा, आम्ही तुम्हाला वोट देऊ. एका काळी तसं नव्हतं. एका काळी एक विचारधारा होती, तुम्ही हिंदुत्ववादी होता किंवा तुम्ही नेहरूवियन होता. लोकांचा एक कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एक रिलेशनशिप होती त्यांची नेत्यांबरोबर किंवा पक्षाबरोबर. आता काहीच राहिलं नाहीये. तुम्ही कुठल्याही पक्षात जाऊ शकता आणि जिंकू शकता आणि फरक पडत नाही. त्यामुळे लोकांना काही सोशल सँक्शनच नाही. तुम्ही कोणाकडे जा, काही करा, पैसे करा, बस. तुमचे ऍसेट्स बघा ना या नेत्यांचे किती वाढलेत, बाप रे. ह्या महाराष्ट्रात साहिल तुला आठवण, मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर असे नेते जिंकून आलेत मुंबईसारख्या शहरात. आता ते जिंकणं कठीण आहे. ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे की 50 कोटी लागतात एक इलेक्शन जिंकायला. पण सध्याच्या अर्थमंत्री म्हणाले मी निवडू शकत नाही, मला परवडत नाही. निर्मला सीतारामन म्हणालेल्या आहेत. नाही आता नाही, पण कुठल्याही नेत्याला तुम्ही विचारा, तुम्हाला ते म्हणजे एक जसं मी म्हणा व्यावसायिकरण असं झालंय की जोपर्यंत तुमच्याकडे पैसे नसतील, म्हणजे जोपर्यंत तुमच्याकडे ती 10 कोटी 20 कोटी 30 कोटी 50, तेलंगणामध्ये तर एका आमदारने मला सांगितलं मला 70 कोटी लागले इलेक्शन लढवायसाठी. 70 कोटी एक इलेक्शनसाठी. पैसे येतात कुठून हा प्रश्न आम्ही नेतानगरीवर विचारलेला आणि त्याचं उत्तर तू दिलेलास की पैसे येतात कुठून एवढे. 70 कोटी एका इलेक्शनसाठी. आणि एक कॅन्डिडेटनी दुसरा जो हरला त्यांनी पण 70 कोटी खर्च केलेत.
पण तो हरला. आणि लोकांना वाटतंय की चालेल, चलता है, चलने दो. लोकांमध्ये जोपर्यंत राग दाखवणार नाही आणि लोक म्हणतात नाही आम्ही तुम्हाला वोट देणार नाही. तुम्ही जर पैशांच्या राजकारणामुळे एका पार्टीहून दुसऱ्या पार्टीकडे जाताय, आम्ही तुम्हाला वोट देणार नाही. जोपर्यंत लोक हे म्हणणार नाही तोपर्यंत अशीच घाणेरडी जे राजकारण चालू आहे ते चालणारच. नाही, लोकांना विश्वास बसणार नाही. पण एकेकाळी मुंबईमध्ये नोकरी करून राजकारण करणारे लोक होते. म्हणजे बँकेत नोकऱ्या करून, सरकारी नोकऱ्या करून किंवा इतर नोकऱ्या करून राजकारण करणारे लोक लाल होते. डब्यांच्या बसनी यायचे. बस नाही यायचे. विधानसभेत गणपतराव देशमुख भाजपमध्ये शेवटपर्यंत. पण अशी लोक भाजपमध्ये पण होते. मला अजून आठवण आहे तेव्हा कोणते चोरडिया, धरमचंद चोरडिया. धरमचंद चोरडिया, रामभाऊ कापसे होते. मधू देवळेकर, फर्स्ट क्लास माणसं, प्रामाणिक अगदी प्रत्येक पक्षात होते. कुठे ते प्रामाणिक लोक? मधु दंडवते अर्थमंत्री होऊन मधु गेले. दंडवटे आउटस्टँडिंग. त्या माणसाचे म्हणजे ही इज अन 2,000 balance एक्झाम्पल. होता त्यांचा. 2,500 रुपये बॅलन्स होता. 2,500 रुपये बॅलन्स होता. स्कूटर, एकदा स्कूटरवर गेले पार्लमेंटला, स्कूटरवर जायचे असे व्यक्ती आता सगळे मोठे, सगळ्यांना मर्सिडीज कार. पार्लमेंटमध्ये गाड्या कशा बदलल्या? तुम्ही पार्लमेंट किती वर्ष कव्हर करताय? जर ते आम्हाला ते ऐकायला आवडेल. पार्लमेंटच्या पोर्चमध्ये पूर्वी लोक कसे कसे यायचे आणि आता कसे कसे येतात? एका काळी विशेषतः जे लेफ्ट पार्टीचे लोक होते ते पूल करून यायचे. म्हणजे 4 लोक एका गाडीत, 4 त्यांचे जे एमपीज होते एका गाडीत यायचे एकत्र. ती पण पार्लमेंट, कारपुलिंग. कार पुलिंग, पार्लमेंटची गाडी. आता प्रत्येक व्यक्ती कुठले नवीन हायक्रॉसच्या वरती कुठली गाडी असेल त्याच्यात येतात. डार्क विंडोज, म्हणजे लोक पण तुम्हाला लोकांकडे बघायचं पण नाहीये. कारण की तुम्हाला दाखवायचंय मी किती मोठा पण झालो. हा तू म्हणतोस ना राजीव, तो समाजाचा हा मुद्दा आहेच. एखादा नेता जर नेता वाटला नाही ना तर लोकांना हा काय फालतू माणूस आहे या लेवलला झालेला. नाही, ममता बॅनर्जी मारुती गाडीमध्ये यायची. केजरीवाल पण मारुती गाडीत फिरायचे सुरुवात. आणि मग तू बघितलं ते सुरुवातीला मारुती गाडी, एकदा ते मुख्यमंत्री झाले मग काय झालं, एकदा सत्ता आली ना की तुम्ही काही करू शकता. आणि हा एक मोठा फरक झाला. म्हणजे आणि समाजात झालंय. फक्त आपण नेत्यांवर काय समाजातच आहे ना. आपल्या पत्रकारात बघा ना, नाही, समाजाने मान्य केलं नसतं तर झालंच नसतं ना. एका काळात. आणि मला अजूनही आठवण आहे पहिल्यांदा जेव्हा माझ्या ऑफिसने मला एक होंडा सिटी दिली गाडी. तर माझे ऑफिसचे लोक, सर होंडा सिटी. तर मी म्हणा हाँ यार होंडा सिटी मिल गया, ऑफिस ने दिया है. नहीं है तो बड़ा गाड़ी है. आज काय होंडा सिटी. आदमी काही दिवसापूर्वी कुठल्या नेत्यांनी सगळ्या पत्रकारांना बोलवलेलं. काही लोक मर्सिडीज मध्ये आलेले. मी विचार करत होतो मी पण आता मर्सिडीज घ्यायला पाहिजे. अरे सोडा. माझ्या एक संपादक अजून नाही घेतली का सर? माझ्या एक संपादक थी, सर आप ये गाड़ी क्यों, ये पुरानी टोयोटा अभी भी चलाते हो, आपने कुछ बड़ी गाड़ी लेनी चाहिए. अरे 40 वर्षापूर्वी कुठल्या संपादकनी सांगितलं असतं असं की तुमने बड़ा गाडी लेना चाहिए. आम्ही पत्रकार झालो पैशांसाठी नाही. आणि एका काळी नेते झाले, नेतागिरी म्हणजे नेते झाले पैशांसाठी नाही, पण व्यावसायिकरण झालंय. आणि प्रत्येक राज्यात जसं मिलिंद म्हणाला, फक्त महाराष्ट्राला तुम्ही दोष देऊ नका. बिहारमध्ये जे लोक म्हणतात बिमारू राज आहे, गरीब राज आहे, त्यांना बघा ना काय म्हणजे त्यांची गाडी बघा, त्यांची लाईफस्टाईल बघा. नाही, हा यातला मुद्दा कुठला आहे तो माहिती आहे का, की हे आता आजची बातमी आहे, वी स्पीक म्हणतात ना तशा अर्थाची, की गेल्या ट्रम्पला दुसऱ्या खेपेला अध्यक्ष होऊन किती काळ झाला, काय 1-1.5-2 वर्ष झाली. त्या काळामध्ये त्या माणसाने हे असतं ना आपले नवीन चलन इलेक्ट्रॉनिक करन्सी, ती बिटकॉइन, क्रिप्टो मध्ये बिट्स मध्ये, त्याच्यामध्ये $1 बिलियन कमवले, म्हणजे 100 कोटी रुपये त्यांनी. ऑफिशियल आहे. आपल्याकडे प्रामाणिकता नाही ना, हा मुद्दा आहे. पैसे कमवणं हा आक्षेप नाही आहे. यांनी सगळ्याने मी इतक्या मार्गाने कमवले, एवढे एने केले, एवढ्याचा FSI 4 तर 10 करून दिला. ट्रम्प तर मान्य करतात ना मी बिझनेसमॅन. अरे ऑफिस जाहीर झालं. पण गिरीश, ट्रम्पचं उदाहरण देऊ नकोस. ट्रम्पच्या फॅमिलीवर आता आरोप आहे ते मार्केट्स मध्ये इनसाइडर मॅनिप्युलेट करतात. मग आपले करत नाही. नाही आपले करतात. पण आपण हे म्हणू शकत नाही की अमेरिकाचा जो माझं म्हणणं ट्रान्सपरन्सी आहे. तो पण ट्रम्पची काही नैतिकता नाहीये त्या माणसात.
तो पण असेच पैसे आणि करतोय. आपले राजकारणी आपल्याकडे सुद्धा या गोष्टीमध्ये ट्रान्सपरन्सी आहेच ना. सचिन अय्यर सांगतातच आहेत ना, मला माझ्या लागतात विकासाला. Polluted नाही, पण विकासाला- हे बिटकॉइन आणि मार्केटमध्ये कळत काही कळत नाही त्यांना, म्हणून करत नाही. नाही, बाकी आपण काही मला नाही. असं सांगा की महाराष्ट्राच्या राजकारणात 20, 30, 40 वर्षापासून अशी चर्चा आहे की महाराष्ट्राचे जेवढे मोठे नेते आहेत त्यांच्या पाठी कुठल्या बिल्डरचा हात आहे. हे 30-40 वर्षापासून मुंबईत तरी मी ऐकतोय. ते हे आता काही 10 वर्षात झालं नाहीये आणि सगळी बेनामी प्रॉपर्टी आहे. कोणाला कमिशन मिळते. हे रिअल इस्टेट अधिकारी आणि नेत्यांचा जो नेक्सस आहे हा मुंबईत 40-50 वर्षापासून आहे की नाही. 40-50 वर्षापूर्वी एवढंच होतं, जेव्हा असे स्टोरीज व्हायचे आम्ही फ्रंट पेजवरती स्टोरीज लावायचो, आता टाकायचो. फ्रंट पेजलाच येत नाही हा मुद्दा आता आहे. फ्रंट पेज डी रिझर्वेशन वसई विरारमध्ये जेव्हा शरद पवारांच्या काळात जेव्हा डी रिझर्वेशनचा मोठा मुद्दा उठलेला, 3 झोन काढला होता. हा तेव्हा ते फ्रंट पेजवर होतं मोठा. त्याच्या शरद पवारांच्या विरोधात काँग्रेसचे लोक आली, प्रश्न विचारली. आज कोण प्रश्न विचारणार का? की कुठल्या नेत्यांना विचारणार का की तुमच्या पाठी कुठला बिल्डर आहे? विचारणार नाही. आम्ही पण घाबरलोय. पत्रकार पण हे करत नाही, प्रश्न विचारत नाही. तर नेत्यांना माहिती आहे कोण कोण कुठल्या मोठ्या नेत्यांना मिलिंद, प्रश्न विचार. पत्रकारांकडे बोट दाखवायचं का? नाही, जर अकाउंटेबिलिटी आपली पण सुद्धा आहे, हे आपण म्हणू शकत नाही. वी कॅन नॉट विश अवेन. आणि आम्ही आणि हे सगळ्या संस्थांवरती लागू होतं आणि पत्रकारांवरती पण लागू होतं. कारण आपण जर टिप्पणी करतो, आपण म्हणतो फोर्थ इस्टेट, तर असं नाही होऊ शकत ना की फोर्थ इस्टेट आणि बाकीचे लोक गळले, आम्ही नाही गळलो. तर ते मला वाटत नाही की आपण ते योग्य आहे की फक्त राजकारण त्यांनाच ब्लेम करायला पाहिजे. पत्रकारांची पण तेवढीच जबाबदारी आहे. नाही, पण मला हे विचारायचं होतं, मगाशी केजरीवालांचा मुद्दा निघाला म्हणून. त्यावेळेस खरोखरच मध्यम वर्ग बाहेर पडून सांगायला सुरुवात करत होता की नाही, हे जे चाललंय ते बरोबर नाही चाललंय. आणि केजरीवालनी त्यांना एक मध्यम वर्गाला जो एक हिरो लागतो, तो हिरो त्यांनी द्यायचा प्रयत्न केला होता. ते वॅगन मधनं जायचे, मग त्यांना ते कव्हरेज आणि मग हाफ शर्ट घालून चप्पल घालून केजरीवाल प्रेस कॉन्फरन्सेस घ्यायचे आणि मोठ्या मोठ्या लोकांबद्दल बिनधास्त ते त्यावेळेस बोलून टाकायचे. त्याचा जो भ्रमनिरास झाला त्याचा परिणाम आज आपण बघायला मिळतोय का? की त्याच्यापेक्षा या कोणावरच विश्वास नाही, त्यामुळे जे चाललंय ते चाललंय, आपलं भलं करतोय की नाही एवढं बघून लोक पुढे चाललंय. त्याच्यामुळे दॅट इज व्हाय दिस पॉलिटिक्स इज एक्सेप्टेड की हा हे ठीक आहे, जे आहे ते ठीक आहे. नाही, माझं म्हणणं असं आहे ना की साहिल, आता केजरीवाल का सक्सेसफुल झाला आणि आता कॉकरोच जनता पार्टी का नाही होते हे बरोबर नाहीये. कारण देशात असं नाहीये, जर ते जेपीचं आंदोलन झालं होतं त्याच्यानंतर ते 40 वर्षानंतर दुसरं आंदोलन झालं, तर काही ते इतकं इन्स्टंट आंदोलन होत नाही. आणि दुसरं असतं की केजरीवालचं आंदोलन असू द्या किंवा दीपकेंचं आंदोलन असू द्या, तुमच्याकडे जर कुठला वैचारिक पगडा नसेल, म्हणजे असं आहे ना की वैचारिक आधार नसेल त्या हा, म्हणजे जर आता हे रिजनल पार्टी जर जेव्हा आपण म्हणतोय की दे आर नॉट एबल टू टेक ऑन बीजेपी, तर कारण स्पष्ट आहे ना की राहुल गांधीला तुम्ही किती पण शिव्या द्या की किती त्यांची निंदा करा, मात्र आयडिओलॉजिकली त्यांचं जे कमिटमेंट आहे फॉर सेक्युलरिझम किंवा कॉन्स्टिट्यूशन ते आहे, त्याच्यावरती जर स्टँड घ्यायचं तर घ्यायचं. त्याच्यामुळे जर त्यांना राम मंदिरमध्ये नाही गेलं त्या उद्घाटनाला, मी पण म्हटलं की हे पॉलिटिकली चुकीचं आहे, पण आता त्यांनी तो स्टँड घेतला. म्हणजे जसं गिरीश म्हणाले की ते एनजीओ आहे, पण ऍटलीस्ट तुम्ही आयडिओलॉजिकली तो दे आर फायटिंग. म्हणजे जर काँग्रेस पक्ष जो फाईट करतोय आणि इतर जे पक्ष, आता शिवसेनेचं तुम्हाला माहिती असेल की जेव्हा पहिल्यांदा कॉन्स्टिट्यूशन बनवावं लागलं होतं बाळासाहेबांना, की निवडणुकी आयोगाला जेव्हा सांगितलं की तुम्हाला जर रिकग्निशन पाहिजे तर तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन बनवून द्यावं लागेल, त्यावेळी तर त्यांचं कॉन्स्टिट्यूशन बनलं होतं. म्हणजे मला वाटतं हे हल्ली 95 साली नंतर झालं होतं, त्याच्यापूर्वी काही कॉन्स्टिट्यूशन नाही, आम्ही लोकांसोबत आहे. अरे लोकांसोबत असं काही नसतं ना. केजरीवालचं जे उदाहरण दिलं, केजरीवालांना मुसलमानांची मतं पण पाहिजे आणि जेव्हा स्टँड घ्यायचं तेव्हा ते हिंदू होतात. म्हणजे दिल्लीमध्ये दंगली झाल्या किंवा इतर गोष्टी झाल्या. तर जर तुमच्याकडे आयडिओलॉजिकल पगडा नसेल तर इव्हेंच्युअली यू विल फेल. बीजेपीचं तुम्ही काही म्हणा, त्यांची आयडिओलॉजी जिथे आहे ती कायम आहे, त्यांचा जो कल्चरल अजेंडा आहे ते पुश करतात ते. म्हणजे ही गोष्ट आपल्याला विसरता कामा नये. तर दुसऱ्या बाजूला त्यांना जर कोणी वैचारिक आज विरोध करते ते फक्त काँग्रेस पक्ष करतोय. मला एका महत्वाच्या मुद्द्यावर घेऊन यायचं आहे. आणि कारण गिरीश कुबेर सुद्धा आर्थिक मुद्द्यांवरती खूप लिहितात आणि आजकाल आपण जे बघतोय त्याच्यामध्ये एक फिल्म होती इन्व्हिक्टस नावाची, तुम्ही पण बघितली असेल. आणि त्याच्यामध्ये नेल्सन मंडेला ज्यावेळेस अध्यक्ष होतात तेव्हा ते एक निर्णय घेतात आणि त्या निर्णयाला त्यांच्याच पक्षामधनं विरोध व्हायला सुरुवात होते की हे तुम्ही निर्णय घेतलाय तो चुकीचा आहे. नेल्सन मंडेला म्हणतात की ज्या वेळेस मी लोकांच्या सांगण्यावरनं माझा निर्णय बदलायला लागेल त्यावेळेस मला त्यांचं नेतृत्व करण्याचा अधिकार राहणार नाही. आता एक्झॅक्टली उलट्या गोष्टी सुरू झाल्यात, कारण त्याच्यामुळे पॉप्युलिस्ट स्कीम्स
निवडणूक जिंकायचं असेल तर तुमच्याकडे एक सोपा उपाय आहे की तुम्हाला कशा पद्धतीने त्या निवडणुका जिंकायच्या, त्याचा एक टूल किट हा शब्द आजकाल एकदम फेवरेट आहे लोकांचा. त्यामुळे ते एक टूल किट झालेलं आहे की तुम्हाला काय केलं पाहिजे की ज्याच्यात तुम्ही त्या निवडणुका जिंकू शकता. तो मार्ग सुद्धा महाराष्ट्रानेच कुठेतरी दाखवून दिलाय का, की 24च्या लोकसभा निवडणुकीतला निकाल आणि 24च्या विधानसभा निवडणुकीतला निकाल 4 महिन्यामध्ये ज्या गोष्टी बदलल्या. महाराष्ट्राला म्हणजे महाराष्ट्राकडे बोट दाखवायचं ना, तर चांगल्या गोष्टींचाही आवर्जून उल्लेख करायला हवा. या देशाला ज्या ज्या चांगल्या योजना दिल्या गेलेल्या आहेत त्या महाराष्ट्राने दिलेल्या आहेत. मी त्या अर्थाने महाराष्ट्रवादी वगैरे नाही, आपल्याला माहितीच आहे, तुलाही माहितीच आहे ते. पण आता उदाहरणार्थ ज्याचं आता काय ते जी रामजी वगैरे वगैरे ते सगळे झाले, रोजगार हमी, ती 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 योजना या मातीत जन्माला आलेली आहे. म्हणजे शिक्षणाचा हक्क ही योजना या मातीत जन्माला आलेली आहे. शरद पवारांनी 78 सालचे ते काही महत्वाचे निर्णय घेतले महिलांच्या हक्काविषयीचे, ते या मातीत जन्माला आलेले. प्रॉपर्टी मधल्या हक्काबद्दल पण प्रॉपर्टी हक्क हा मुद्दा आहे, पण महिलांच्या शिक्षणाविषयीचे ते आहे. महिला आरक्षणाचा म्हणजे मुद्दा. लोकल बॉडीमध्ये 60 साली राज्य जेव्हा जन्माला आलं तेव्हा शिक्षण हक्क कायदा झालेला आहे राज्यामध्ये. भले चित्रपटाच्या बाबतीतला मुद्दा असेल, पण चित्रपट नगरी सरकारच्या खर्चानं या राज्यात उभी राहिलेली आहे. त्यामुळे दुर्दैवाने झालंय काय, ज्या वाईट योजना यशस्वी झाल्या त्याचा जन्म महाराष्ट्रामधला नाहीये. महाराष्ट्राने अनुकरण केलेलं आहे. उदाहरणार्थ लाडकी बहीण. लाडकी बहीण ही मध्य प्रदेशच्या यशस्वी योजनेची पूर्णपणे नक्कल आहे आणि ती अधिक चांगली किंवा अधिक सुबकपणे केली गेली असेल. त्यामुळे महाराष्ट्राचा जो हा ऱ्हास आहे ना, हा जास्त वाईट आहे. म्हणजे मावळणकरांचं नाव अजूनही देशाचा उत्तम सभापती म्हणून घेतलं जातं. आता कुठल्याच या परिप्रेक्ष्यामध्ये महाराष्ट्र नाहीये. म्हणजे उत्तम शासकीय अधिकाऱ्यांमध्ये आहे का, उत्तम राजकीय नेत्यांमध्ये आहे का. त्यामुळे हा जो ऱ्हास आहे ना, हा जास्त महाराष्ट्राचा टोचणारा आहे. म्हणजे राजदीप म्हणाला तसं की ते 40 वर्षापूर्वी होतं, पण आता ते चांगलं उगवणं आहे ना, ते कमी झालेलं आहे आणि ते आपल्याला अंतिमतः आर्थिकदृष्ट्या अतिशय महाग ठरणार आहे. महाराष्ट्र जी आता किंमत देतोय ती राजकीय किंमत, ती काय मतदारांचं भलं वाईट व्हायचं तर होईल, पण त्याची आर्थिक किंमत आपण देतोय. महाराष्ट्रामध्ये आज गुंतवणुकीला उद्योगपती तयार नाहीत आणि एकमेव त्याचं कारण असं आहे, इंग्रजीचा आधार घ्यायचा झाला तर कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट इज ह्यूज. पूर्वी मुख्यमंत्र्यांनी एक प्रकल्प मंजूर केला की तो त्याच्या अंमलबजावणीत काहीही अडथळे यायचे नाहीत. आता मुख्यमंत्र्यांनी मंजूर केल्यानंतर तो पश्चिम महाराष्ट्रातला असेल किंवा मराठवाड्यातला असेल तर तिथल्या ग्रामदैवताला शांत करावे लागते. ग्रामपंचायतीपर्यंतच्या शांती या सगळ्या उद्योगपतींना कराव्या लागतात. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये उद्योगाच्या बाबतीत अत्यंत हालाकीची परिस्थिती आहे. मुख्यमंत्री येत आहेत कार्यक्रमामध्ये, त्यांना आठवण करून द्यायला हवी, कारण दुसऱ्यांदा जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सूत्र घेतली तेव्हा पहिली त्यांची घोषणा होती की महाराष्ट्रामध्ये पॉलिटिकल एक्स्टॉर्शन बंद होईल. ही मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या खेपेचं 24 मध्ये. हो, आता सत्ता हाती घेतल्यानंतरची पहिली महत्वाची घोषणा होती. याचा अर्थ असा की महाराष्ट्रामध्ये पॉलिटिकल एक्स्टॉर्शन होतं आणि ते बंद करायचं आहे. त्यामुळे आता त्यांना विचारायला हवं की ते बंद करण्यात कितपत यश आलं, कारण हे जोपर्यंत होत नाही ना, तो राजकीय येतील जातील हे काय यांच्यामुळे काय फार अवलंबून राहणार नाहीये. पण आर्थिक आणि महाराष्ट्राचं सामाजिक नुकसान हे दीर्घकालीन आहे आणि तिथे आपण मागे पडतोय. पण या योजनांच्या बाबतीमध्ये कारण सगळेजण म्हणतात प्रत्येक वेळेस येऊन की खूप त्रास होतोय. व्यक्तिगत भेटीमध्ये म्हणतात की नाही, हे आता सहनशीलतेच्या पलीकडे चाललंय, तुम्हाला तिजोरी सांभाळताच येणार नाही, तुम्ही मूलभूत गोष्टींवरती खर्चच करू शकत नाही आहात. तरी सुद्धा त्या योजना पॉलिटिकल कंपल्शन म्हणून चालू ठेवायला लागतात. वेलफेअर इकॉनॉमिक्सच्या नावामध्ये, पण त्याला वेलफेअर इकॉनॉमिक्स पण म्हणायचं की नाही, हा एक वेगळा प्रश्न आहे त्याच्यामध्ये. अशा परिस्थितीमध्ये ह्याचा काही शेवट होईल असं वाटतंय की आता ते हाताच्या बाहेर आहे, इट्स इम्पॉसिबल. बाहेर आहे. रिझर्व्ह बँकेने पण त्याच्याबद्दल अनेक रिपोर्ट देऊन झाले. पंतप्रधानांनी दिलेले आहेत ना की ते एवढी नको वगैरे हेच सांगतात ना, पण दिली जाते. आणि यातला अतिशय महत्वाचा मुद्दा आपल्या प्रेक्षकांनी पण तो लक्षात घ्यायला हवा की याची परिणती कशात होतीये. एक साधा प्रश्न प्रत्येक नागरिक सरकारला विचारू शकतो, म्हणजे जो कोण सरकारचा प्रतिनिधी असेल, सरकार त्याच्या महसुलाचा कुठला वाटा कशासाठी खर्च करतो. आता परिस्थिती अशी आहे की या कल्याणकारी योजनांमध्ये सरकारचा एवढा खर्च होतोय की सरकारला जनतेचा कल्याण, म्हणजे जनतेचं कल्याण असं कधी महत्वाचं नसतंच सरकार पुढे, पण जे काय करायचं असं त्यासाठी पैसाच नाहीये. म्हणून मार्ग कुठला काढला जातोय तर खाजगीकरणाचा. रस्ता बांधायचा या कंत्राटदाराला द्या, काय आणखी पूल बांधायचे त्या कंत्राटदाराला द्या. त्यामुळे भारत देश हा कंत्राटदारांसाठी चालवलेलं
राज्य किंवा देश झालेला आहे हे सत्य आहे. कारण सरकारला महसुलामध्ये काहीच सामाजिक करण्यासाठी शिल्लक नाहीये. 70,000 कोटी लाडकी बहिणीवर खर्च झाला. एका वर्षाचा खर्च सुरुवातीला 45,000 कोटी होता. आरोग्य आणि शिक्षणावरचा अर्थसंकल्प 42,000 कोटीचा आहे. मग तुम्ही आरोग्याला देऊ शकत नाही पैसे, महाराष्ट्रातल्या मुलांना शिक्षणावर खर्च करू शकत नाही, लाडकी बहिणीला देऊ शकता. हे जे विदारक चित्र आहे ना, हे लोकांच्या डोक्यात ज्या वेळेला जाईल ना तरच झालं तर. पण तो मला व्यक्तिशः असं वाटतं की मी आशावादी वगैरे अजिबात नाही. अजून खड्ड्यात जाण्यासाठी बराच पल्ला गाठायचा आहे आणि आपण तिथे जोमाने वाटचाल करतोय. आणि हा फक्त महाराष्ट्राचा प्रश्न आहे, हा देशासमोर आहे. देशात मला वाटतं 18 की 20 राज्य असे आहेत जिथे एवढा मोठा रेव्हेन्यू डेफिसिट आहे की तुमच्याकडे पैसेच नाही आता आरोग्यासाठी किंवा शिक्षणासाठी. आणि म्हणून प्रायव्हेटायझेशन सुरू झालंय प्रत्येक राज्यात. तुम्ही बघा, प्रायव्हेटायझेशन ऑफ एज्युकेशन, प्रायव्हेटायझेशन ऑफ हेल्थ. करणार तर करणार काय? त्याची सुरुवात महाराष्ट्रात झाली होती, प्रायव्हेटायझेशन ऑफ एज्युकेशन. नाही मेडिकल कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस वसंतदादा पाटलांच्या नाही, काळात. इथेही झाली. मी कर्नाटकमध्ये. कर्नाटकमध्ये होतो ते तिकडचे एक मोठे नेते मला म्हणतोय आम्ही सुरू केलं. आता म्हणजे ऑलमोस्ट लाईक ते क्रेडिट घेतात की आम्ही प्रायव्हेटायझेशन आम्ही सुरू केलं. तामिळनाडूमध्ये पण ते सुरू झाले. पण हे देशाभरात बघताय आणि हा एक मोठा प्रश्न आहे. सामान्य माणूस करणार काय मग? कुठल्या शाळेत तुम्ही कारण की प्रत्येकाला आपल्या मुलीला एक चांगल्या स्कूलमध्ये टाकायचं आहे. गव्हर्नमेंट स्कूल नाहीये तर कुठे जायचं? प्रायव्हेट स्कूल. पैसे लागतात. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये परिस्थिती अशी आहे तुम्हाला सुविधा मिळत नाही. आता काही दिवसापूर्वी कुठे एक मध्य प्रदेशमध्ये एक बिचारा 19 महिन्याच्या मुलाचे डोळे गेले कारण की त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये त्यांना आय ड्रॉप जे दिले ते खोटे होते. आता कसं चालणार या देशात? आम्ही म्हणतो विकसित भारत, विकसित महाराष्ट्र. अरे विकसित महाराष्ट्र और विकसित भारत कॅनॉट बी विदाउट हेल्थ आणि एज्युकेशन. एकच फक्त मुद्दा म्हणतो तुझ्या मुद्द्याला पुष्टी देणारा. आजच्या घडीला देशातल्या IIT मध्ये 40 ते 44% शिक्षकांची उपलब्धता नाहीये शिक्षक. IIT ला शिक्षक नाहीयेत. याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं? जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षक नाही. प्रायमरी स्कूल्स मध्ये नाहीये. प्रायमरी स्कूल्स शॉर्टेज ऑफ टीचर्स आहेत प्रायमरी स्कूल्स मध्ये. माझं म्हणणं आहे तुम्ही चायनाला घ्या ना. चायना आणि भारतात काय फरक आहे? आणि आपण म्हणतो की महाराष्ट्र इज द इंडस्ट्रियल हब ऑफ कंट्री, कमर्शियल मुंबई इज कमर्शियल कॅपिटल. हे सगळं आहे. म्हणजे मुंबईचं 200 वर्षापासून मुंबई हॅज बीन द कमर्शियल कॅपिटल ऑफ इंडिया. पण मुंबईत तुम्ही स्थिती बघा ना, फॉर इन्फ्रास्ट्रक्चर, फॉर मेडिकल, फॉर एज्युकेशन कुठे? म्हणजे देर इज नो स्मार्ट सिटी. आपण म्हणतो देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केला इन्फ्रास्ट्रक्चरवर, त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलं. दॅट इज गुड, दॅट इज पॉझिटिव्ह. पण फक्त फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरवर झालंय. सोशल इन्फ्रास्ट्रक्चरवर कुठे? शाळा असो, हॉस्पिटल असो, जोपर्यंत तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्ट करणार नाही. महाराष्ट्र सारख्या राज्यात, आणि मी 2024च्या इलेक्शन मध्ये मी बघितलं अमरावती किंवा यवतमाळमध्ये अजूनही एकच मोठी प्रायव्हेट कंपनी आहे, ती पण रेमंडची जुनी जीन्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. आपण म्हणतो महाराष्ट्र इज द इंडस्ट्रियल हब ऑफ इंडिया, आणि एक प्रायव्हेट कंपनी एवढ्या वर्षात तुम्ही ती MIDC ची जी प्लांट आहे, कोण? देर इज नो इन्व्हेस्टमेंट देर. तर कसं चालणार? फक्त मुंबई, पुणे, नाशिकचा जो गोल्डन ट्रायंगल आहे, दॅट कॅनॉट बी द बेसिस फॉर महाराष्ट्रच ग्रोथ. आणि ह्याच्यावरती चर्चा कुठे होते? तुमच्या विधानसभेत कुठे होते चर्चा? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुठे होते चर्चा? हे आम्ही लोकांना हे कळायला पाहिजे की जोपर्यंत ही चर्चा होणार नाही, जोपर्यंत ह्याच्यावरती ठोस पॉलिसी होणार नाही, महाराष्ट्र कॅनॉट बी इंडिया. महाराष्ट्र शुड बी. आम्हाला वी ऑल वॉन्ट महाराष्ट्र टू बी नंबर 1 स्टेट इन ऑल एस्पेक्ट्स. वी आर ऑल प्राऊड महाराष्ट्रियन्स. बट इट इज नॉट हॅपनिंग. द रियालिटी इज व्हेरी डिफरंट. मला वाटतं साहिल की जेव्हा आपण म्हणतो ना की शिक्षण किंवा हेल्थ याच्याबद्दल सरकार इन्व्हेस्ट करत नाही किंवा, पण मला असं वाटतं की जे लोक आहे मिडल क्लास स्पेशली, त्यांनी हे फार पूर्वीच त्यांनी सरकारकडनं, म्हणजे हे फक्त महाराष्ट्र नाही देशातनंच लोकांनी एक अपेक्षा सोडली की सरकार तुम्हाला हेल्थ देऊ शकते किंवा तुम्हाला एज्युकेशन देऊ शकते. म्हणजे अजूनही युरोपमध्ये म्हणा किंवा कुठल्याही डेव्हलप कंट्रीमध्ये सरकार
एन्शोर्स की तुम्हाला हेल्थ आणि एज्युकेशन मिळतं. युके सारख्या देशामध्ये अजूनही तो म्हणजे मी म्हणतो आपल्याकडे लोकांची अपेक्षाच, म्हणजे मला वाटतं काही वेळा देश इतका सहनशील आहे आपला की त्याला काही फरकच नाही पडत. डिमॉनिटायझेशन झालं तरी लोक म्हणतात नाही ठीक आहे, असंच आहे देशात, म्हणजे ईश्वरची मर्जी आहे. जर कोविड झालं तरी आपण म्हणतो अरे नाही नाही 100 साल में ऐसा हुआ है तो क्या करेगा. तो असं माझं म्हणणं असं आहे ना की ते एकूण आपल्या देशामध्ये एकूण हे आहे. आणि त्यातला तो दुसरा भाग राजदीप म्हणाले की ते आता ट्रान्झॅक्शनल झालेत. शेवटी बघा लोकांना वाटतं की लाडकी बहिणीचे पैसे, अरे ते आपलेच पैसे ना, आपल्याच टॅक्स मध्ये देतात ते काही तुमचे, म्हणजे काही सरकार कुठून आणत नाहीये ते पैसे, ते आपलेच पैसे तुम्हालाच परत करतात ते. तर लोक एकदम त्या योजनांमुळे त्यांना असं वाटतं की मला काय याच्यामध्ये, चल 6 महिन्यासाठी मिळाले, 1 वर्षासाठी पैसे मिळाले, मला मिळाले. एक तर ट्रान्झॅक्शन त्या सरकारी ट्रान्झॅक्शन होतोय, दुसरं ट्रान्झॅक्शन लाडका भाऊ म्हणून होती, म्हणजे जे कॅश आता दिलं जातं ना. यावेळी महाराष्ट्रामध्ये अगदी आपण सगळ्या ठिकाणी ऐकलं की निवडणुकीच्या पूर्वी कोणाला 5,000 कोणाला 10,000 एकेका मतासाठी पैसे दिले. तर एका बाजूला पैसे दिले जातात ते लिगल रूटनी दिले जातात, दुसऱ्या रूटनी जे लोक घेतात ते कॅशमध्ये घेतात मतदानाच्या पूर्वी. आता तिसरं मी सांगतो तुम्हाला, मला कोणी सांगितलं की आता एक जी विधान परिषदेची निवडणूक झाली त्यात काहीतरी 600-700 मतदार होते. प्रत्येक मतदाराला दोन्ही पार्टीनी 7 लाख किंवा 8 लाख ऑफर केले एका मतदाराला विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये. तर हे ट्रान्झॅक्शन जे काही आहे ते इट इज नॉट जस्ट म्हणजे विधानसभा निवडणूक, लोकसभा. आता विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये एका मताची किंमत जर 6-7 लाख असेल तर क्या बात आहे, म्हणजे याच्या पलीकडे काय होऊ शकतं तुम्हाला. आणि त्याला परिणाम पण मिळाला. मिलिंद, शिक्षक मतदारसंघातल्या निवडणुकीत यावेळेला लाखांची बोली होती. शिक्षक ज्यांच्याकडे म्हणजे ते आता काय बोलायचं. नाही नाही, विधानसभा सुरू आहे, तुम्ही ट्रायडंट हॉटेलमध्ये जा, म्हणजे विधानसभेच्या जवळ कोण आहेत, लॉबीमध्ये कोण बसलंय, सगळे नेते आणि त्यांचे चमचे. आणि प्रत्येक प्रत्येक व्यक्तीकडे कुठली सनसेट स्वीट की मोठी मोठी रूम्स मध्ये सगळे बसलेत. अरे कसं, कुठून मी परत विचारतो, एवढे पैसे येतात हे कुठून? नाही ते राज्य, मला कोणी एक सांगितलं पण कुठून. काही रिसेशन नाहीये देशात. एक प्रोफेशन आहे जिथे काही दोन आहेत, एक IPL म्हणजे इंडियन प्रीमियर लीग आणि दुसरी इंडियन पॉलिटिकल लीग. इथे म्हणजे महाराष्ट्र पॉलिटिकल लीग, छान आहे. काही रिसेशन नाही, राज्याचे- सगळे राहतात ट्रायडंट मध्ये, 5 स्टार मध्ये. राजदीप कोणाला सरकारी रूम मध्ये राहायचंच नाहीये. सगळे राजदीप तुम्ही जे म्हणाला ना पैसे कुठून नाही येतात, तर मला कोणी एका राजकारण्याने उत्तर दिलं हा. की जेव्हा लोक म्हणतात ना की डेव्हलपमेंट फंड होत नाही, मिळत नाही म्हणून आम्ही जातोय, तर ते म्हणजे ते डेव्हलपमेंट फंड स्वतःसाठी पाहिजे, लोकांसाठी नाही पाहिजे. अगदी म्हणजे काय असं आहे की ते एक गंमत आहे म्हणजे नाही, देर इज अ कमिशन, देर इज अ रेट कार्ड की रस्ता जर बांधला, कुठल्या नेत्यांना किती पैसे द्यायचे जर, आणि प्रत्येक 2 वर्षात तोच रस्ता नवीन बांधतात, तोच रस्ता 2 वर्षानंतर. मुंबईत तेच चाललंय. आणि मुंबईतची ती इंडियन एक्सप्रेसनी स्टोरी केलेली 2-3 वर्षापूर्वी, 99% जे फंड्स होते ते फक्त महायुतीच्या कॉन्स्टिट्युन्सीज मध्ये जात होते. ते तुझ्या आणि माझ्या टॅक्सपेअरचे पैसे आहेत, ते सरकारचे कुठल्या पक्षाचे पैसे नाही आहेत. प्रत्येक काउन्सिलरला द्यायला पाहिजे, प्रत्येक आमदारला द्यायला पाहिजे, पण तुम्ही तुमच्या खास माणसांना देताय. असं कसं चालेल? म्हणजे कुठे ना कुठे गिरीश हॅज हिट ॲट द राईट प्रॉब्लेम. एक रेव्हेन्यू डेफिसिट आहे, पण देर इज अ मॉरल डेफिसिट, एक नैतिकताचा पण डेफिसिट आहे की तुम्ही राजकारणात आला का? आम्ही पत्रकार का झालो? आम्ही पत्रकार मर्सिडीज कार घ्यायला झालो की पत्रकार झालो की आम्हाला कुठे ना कुठे लोकांना भारताची किंवा महाराष्ट्राची तस्वीर दाखवायची? हे नेते का झाले? हा प्रश्न तुम्ही विचारा. देवेंद्र फडणवीसांना पण विचार. देवेंद्र फडणवीस एक विचारधाराशी जोडलेले, ते कदाचित म्हणतील नाही मी एक विचारधारा बरोबर आहे, पण त्यांना विचारा त्यांच्या बरोबर जे लोक बसलेली आहेत ते नेते का झाले? आणि भाजपचं पण काँग्रेसीकरण झालंय. त्यावेळेला मी जेव्हा पुस्तक लिहिलं, आय वॉज शॉक. 454 बीजेपीनी लोकसभेत 2024 मध्ये, मला वाटतं 440 त्यांचे उमेदवार होते, त्याच्यापैकी 115 काँग्रेसी. 115 440 म्हणजे तुमच्याकडे काँग्रेसीकरण होत आहे. ते का आले तुमच्या पक्षात? तुमच्या विचारधारामुळे आले की त्यांना करिअर ऑपॉर्च्युनिटी? तुमचा एक इंटरव्ह्यू आठवतोय मला, संजय निरुपम शिवसेनेत काँग्रेसमध्ये गेले होते तुम्ही, मला वाटतं त्यावेळेस NDTV मध्ये होता, आणि त्यावेळेस संजय निरुपमने तुम्हालाच विचारलं होतं तुम्ही पण NDTV सोडून CNN IBN का सुरू केलं? नाही, राज ठाकरेंनी पण विचारलं. नाही, राज ठाकरे पण बघा, सगळ्यांना पुढे जायचं. अरे
पण पत्रकार आणि पॉलिटिशियन मध्ये तुम्ही कसं कंपॅरिझन करू शकता? आम्ही प्रोफेशन मध्ये आहोत. हे लोक म्हणतात ते राष्ट्रसेवा किंवा महाराष्ट्र सेवासाठी आलात. त्याच्यात मग काय नाही, तुमची ती कुठली तुलना- सेवा ही सेवा नाहीये, मेवा आहे. गिरीश देर इज नो सेवा. तुम्ही काय म्हणा? नाही म्हणजे मला मगाशी जे गमतीने राजदीपला चिमटा काढायचा होता की तो म्हणाला 2 सेक्टरलाच रिसेशन नाहीये, IPL आणि राजकारण आहे. आणि दोन्ही त्याचे आवडते विषय आहेत त्याच्यामुळे विधानसभेत काय बदल आहे? तुम्ही इतके वर्ष पण कोणी मला 5 कोटी देणार नाहीये क्रिकेट खेळायला. मी जर क्रिकेट खेळलो 5 रुपये पण मिळणार नाही. नाही, काय काय बदललं विधानसभेचं कामकाज वगैरे तुम्ही इतके वर्ष किती- बघताय? नाही नाही बदललं म्हणजे किती बदललं ना, म्हणजे चांगल्या चांगल्या मुद्द्यांनी आपण सुरुवात करूया. भाषा बदलली. म्हणजे मी 10 नेत्यांची नावं असं सांगू शकतो की त्यांची भाषणं कुठेही असा तुम्ही अरे हे बोलायला लागले ना, जाऊन बसायला हवं. आता एक माणूस तसा नाहीये की ज्याच्यासाठी ऐकायला जावं. क्रमांक 1 हे सगळे यायचे ना, ते स्वतःच्या प्रांतातल्या भाषेचा लहेजा घेऊन यायचे. म्हणजे कोणी वऱ्हाडी भाषेतनं यायचा, कोणी जळगावची आणखी काही गमतीची कोकणातली भाषा घेऊन यायचा. आता सगळं या ठिकाणी त्या ठिकाणी घेऊन येतात. त्यांना बोलताच येत नाही. म्हणजे माध्यमातल्या लोकांना तसं बोलता येत नाही. माध्यमातली लोक हे जे कोणी आहेत ना, ते आता हे जे कोण आहे असं मराठीत काही नाहीये. त्यामुळे तो एक बदल झालेला. तिसरा मुद्दा प्रामाणिकपणे सांगायचं ना, विधानसभा चालू आहे, सभ्य शब्द वापरायला हवा. काही प्रॉब्लेम. बौद्धिक कौशल्याचा मुद्दा की ज्याच्याकडे एखाद्या विषयाची माहिती आहे. म्हणजे एकेकाळी खूप मोठा विनोद झाला होता. एका मध्य भारतातल्या खासदाराने संसदेमध्ये असा प्रश्न विचारला होता की बंदर खात्याचा काहीच निधी माझ्या मतदारसंघाला मिळत नाहीये. आता बिहार मधला खासदार. आता परिस्थिती अशी आहे की आता लोकप्रतिनिधी आणि त्यांचे अभ्यासाचे कोट अनकोट विषय असं काही राहिलेलंच नाही. हा तिसरा मुद्दा. आणि चौथा मुद्दा, हे जे विषय मांडतात ना, एकानेही राज्याच्या व्यापक हिताचा मुद्दा मांडलेला आहे मी बघितलेलं नाही. म्हणजे हे हल्ली तर ना अद्भुत होत आहे. राजदीपलाही तूही विधानसभा कव्हर केली आहे, पार्लमेंट आपण बघितलेलं आहे. लक्षवेधी 2 किंवा 3 असतात, 4 फार फार तर 35 लक्षवेधी तुम्ही घेऊ शकत नाही कामकाजामध्ये. ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, तरी घेतल्या जातात. आणि विषय काय असतो तर अमुक गावातल्या तमुक ठिकाणी विजेच्या खांबावरचा सोडियम वेपर काय तो दिवा गेलाय आणि ट्यूब. अरे हे लक्षवेधीचे विषय नाही आहेत. राज्याचा व्यापक मुद्दा म्हणजे एकनाथ खडसेंसारख्या माणसाने 21 तास 22 तास सलग भाषण केलेलं आहे राज्याच्या आर्थिक विषयावरती. राज्याच्या शेतीवरती कोण बोलतं हल्ली? कोणी बोलत नाहीये. हे खूप म्हणजे बदलच सांगायचं तर हे खूप आहेत बदल. आणि सगळेच बदल म्हणजे बदल हा शेवटी अपरिहार्य वगैरे सगळं ठीक आहे, पण काहीतरी चांगला असावा ना बदल. नाही, आणि हे संसदेत पण झालंय. फक्त विधान सभेत नाही, संसदेत बघा ना, एका काळी काय काय वक्ता होते. अटल बिहारी वाजपेयी घ्या. अटलजी विरोधी पक्षाचे नेते आणि त्यांना संधी द्यायचे लोक बोलण्याचा. आता कुठला चांगला विरोधी पक्षाचा नेता असो, त्याला संधी पण मिळत नाही. तू मला वाटतं तूच एकदा तो सांगितलं होता ना की सुषमा स्वराज यांनी त्यांच्या भाषणाचा शेवट एका छान सुंदर शेरनी केला. तात्काळ मनमोहन सिंग यांनी उत्तर देताना त्या शायराचाच दुसरा शेर सांगून तो विषय पुढे नेला. आता हे शेर काही चिठ्ठी चपाटी देऊन त्यांना वाचावं लागतं, वाचताही नीट येत नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सभापतीला आशा भोसले यांच्या वडिलांचं नाव दीनदयाळ नाहीये माहित नसतं. आणि ते सांगतात काय ते मला वाचता आलं नाही. तुला वाचायला लागावं कशाला? तुला माहित असायला पाहिजे ना. दीनानाथ काय इतकं जर वाळवंट असेल ना, तर फार काही हिरवेगार प्रदेश निर्माण होईल असे आपण अपेक्षा करूच नाही. हे फार भयान लोक आहेत. ओएसिस तरी दिसत असतील वाळवंट म्हणाला, थोडे बहुत काहीतरी. हा, पण ते काय त्यांना काही किंमतच नाही ना. नाहीच ना. मला म्हणजे तू आपण सगळ्याच पातळीवरती लोकप्रतिनिधींना कव्हर बीएमसी मध्ये बेस्टनी आलेला किंवा लोकलनी आलेला एक तरी लोकप्रतिनिधी आहे का सांग ना. देयर वॉज अ टाइम की मुंबई महानगरपालिकेमध्ये रुस्तुम तिरंदाज लोकल ट्रेनने लोकलनी यायचे. लोकल ट्रेनने आता ते त्यांना काय 4 बांगडीची गाडी लागते प्रत्येकाला ती. ऑडी. त्यामुळे हे भयान आहे सगळं. पार्लमेंट असो की विधानसभा असो, नोटीस बोर्ड झालंय की सरकार जे आहे ते कुठलं पण लेजिस्लेशन आहे, नोटीस बोर्ड तुम्ही सगळे येस येस करून
पारित करता, असं कसं चालणार? मिलिंद, ते म्हणजे ते दिल्लीत पण तसंच झालंय. त्याच्यात काय म्हणजे असं दिल्ली हे फक्त महाराष्ट्राची परिस्थिती आहे नाहीये, प्रत्येक राज्यात ते चाललंय. नाही, मला वाटतं की मी अजूनही आशावादी आहे. म्हणजे खरं म्हणजे माझं म्हणायचं आहे की मी काही असा निराशावादी नाहीये. कारण शेवटी असं आहे की ऊपरवाला सब देख रहा है. म्हणजे मी काही माझं माझं म्हणणं असं आहे की कुठलंही पॉवर असू द्या, कितीही ॲब्सोल्यूट असू द्या, म्हणजे फक्त महाराष्ट्राचं नाही म्हणत, जगाचं म्हणतोय. तर एक तर मला असं वाटतं की पूर्ण जगामध्येच एक ट्रेंड आहे. आपण जेव्हा महाराष्ट्राबद्दल बोलतो किंवा भारताबद्दल बोलतो, तर पूर्ण जगामध्येच एक राईट विंगचा उभार आलेला आहे आणि सगळ्याच ठिकाणी म्हणजे काय म्हणायला पाहिजे, सर्व सत्ताधीश. हां, असं म्हणजे एक डिक्टेटरशिप आपल्याकडे नाहीये, पण इतर देशांमध्ये सगळ्या ठिकाणीच जो कल आहे तो आहे. तर तो हा आपल्या एका देशामध्ये होतोय अशात नाही किंवा आपल्या राज्यात होतोय अशातली भाग नाहीये. मला असं वाटतं की अजूनही विश्वास ठेवायला पाहिजे. आणि दुसरं मला एक मोठं असं वाटतं जे मी जेव्हा म्हणतो की महाराष्ट्रामध्ये आता 3 पक्ष मराठीच्या अस्मितेवरती म्हणतात, म्हणजे एक शिंदेची सेना, एक उद्धव ठाकरेंची आणि एक राज ठाकरेची. तर देर इज ओनली मार्केट फॉर वन पार्टी ना त्या त्या कॉजसाठी. तर जर तुम्ही त्या म्हणजे जसं बीजेपीकडे हिंदुत्व आहे तर त्यांच्याकडे आहे, आता जर दुसरं प्लेअर आला तर त्याचं काही होणार नाही. तर मला असं वाटतं की एक तर हे पण झालेलं आहे की एकच कॉजसाठी तर 3 पक्ष आहे आणि ते 3 पक्ष पण त्याला काही बरोबर उचलत नाही, म्हणजे सगळे लोक आपल्या सोयीचं करायचे. तर एनिवे, कमिंग बॅक टू द बिग पिक्चर, की जे अरुण शौरी म्हणाले होते की बीजेपी म्हणजे काय, काँग्रेस प्लस काऊ. तर आता काँग्रेस पक्षाकडे काय, काँग्रेस प्लस गाय. हां, गाय. तर ती आता काँग्रेस काय गाय आणू शकत नाही, हिंदुत्व आणू शकत नाही. कारण याच मनरेगाबद्दल सरकार काय म्हणायची, आम्हाला डोल करायचे नाहीये, तर ते डोल करतात आहे ना ते पण. तर इकॉनॉमिकली दोन्ही पक्षांमध्ये आता काही फरक राहिलेला नाही. इकॉनॉमिक म्हणजे पॉलिसी सेम आहेत. सेम आहे, म्हणजे जवळपास लेफ्ट टू सेंटर किंवा वेलफेअर जे काही म्हणायचं ते आहे. आता फक्त डिफरन्स काय आहे तुमच्या कल्चरल पॉलिसीजमध्ये. वेन आय एम सिंग कल्चरल पॉलिसीज म्हणजे तुमचं समाजकरण कसं असलं पाहिजे, समाज कसं असलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये एक व्ह्यूज काँग्रेसचा आहे आणि एक व्ह्यू भारतीय जनता पक्षाचा आहे. आणि आत्ता जे मेजॉरिटी आहे त्यांना वाटतं की आमची सत्ता असली पाहिजे. तर त्यामुळे हे फार चॅलेंजिंग आहे. म्हणजे जेव्हा आपण हे म्हणतो ना की रिजनल किंवा हे, तर कारण काही डिफरन्शिएट राहिलेलं नाही ना. काँग्रेस पक्ष पहिले सोशल सेक्टरवरती खर्च करायचा. आता हे मनरेगा, राईट टू एज्युकेशन, भारतीय जनता पक्ष पहिलेपासून म्हणजे वाजपेयींच्या काळामध्ये सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च करायचा, ते आताही करतात आहे. पण आता बदल काय झाला की त्यांनी आता वेलफेअरवरती खर्च सुरू केला आहे. तर जे काँग्रेस पक्ष करायचं त्याच्याकडे, म्हणजे काँग्रेसचे माझा अर्थ अदर ऑपोजिशन पार्टी, तर तो डिफरन्शिएटरच संपला ना. आता हिंदू मुसलमानच हा जर सेक्युलरिझम इज द ओनली डिफरन्शिएटर, देन यू कॅन नॉट विन. नाही, एक फरक आहे. अमित शाह जेव्हा अध्यक्ष झाले 2014 मध्ये, तेव्हा ते म्हणाले की काँग्रेस मुक्त भारत, हा त्यांचा म्हणजे ते लोकांसमोर म्हणाले काँग्रेस मुक्त. आणि आताही भाजपचे नेता म्हणतात, काही नेता, ऑपोजिशन मुक्त भारत. म्हणजे तुम्हाला ऑपोजिशन संपवायची आहे. तसं म्हणजे एक कदाचित इंदिरा गांधीच्या काळात अशी काही कल्पना होती, इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा. पण बाकी कुठल्या नेत्यांनी असं कधी म्हणाले नाही थेटपणे की आम्हाला संपवायचंय, ऑपोजिशन मुक्त पाहिजे. तुम्हाला ऑपोजिशन मुक्त पाहिजे, मग लोकतंत्र राहिलं कुठे, लोकशाही राहिली कुठे? पण निवडणुकीच्या माध्यमातूनच तो विजय मिळवला जातोय ना. असं नाहीये की इमर्जन्सी लागू केली गेली आणि नाही, पण लोक, अरे तसं तर काय पुतीन सुद्धा निवडूनच आलेले आहेत. अरे इलेक्शन जसं मी हा, म्हणालो, पुतीन सुद्धा निवडून आले. नाही, इलेक्शन जसं मी म्हणालो, 50 कोटी 60 कोटी तुम्ही खर्च करताय, साम दाम दंड भेद करून इलेक्शन करताय. इलेक्शन इज नॉट द ओनली रिझन टू बी कॉल्ड अ डेमोक्रेसी. लोकशाहीमध्ये लोकांचा विश्वास तुम्ही संस्थात कुठे आहे? ठीक. लोकतांत्रिक संस्था कुठे आहेत ह्या देशात? आता पार्लमेंट, असेंब्ली, आज जसं म्हण असेंब्ली, पार्लमेंट, दे आर डिसफंक्शनल. मग कसं चालेल देशात? मला जर विचारायचं असेल आज सरकारला की कोविडच्या काळात किती लोकांची मृत्यू झाली, सरकार मला सांगतं 4 लाख लोक. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतात 44 लाख लोक. सत्य कोण बोलतंय? कसं कळणार? तुम्ही डेटा देत नाही आम्हाला, कुठली संस्था नाही तुम्हाला डेटा द्यायला. पण हे सर्व मोठे जे प्रश्न आहेत ते कोणाला सोडवायचे नाहीयेत, फक्त सत्ता पाहिजे. जसं मी म्हणालो सुरुवातीला, व्यवसायीकरण झालंय राजकारणाचं. आणि जर व्यवसायीकरण, मी आशावादी नाहीये, मिलिंद आशावादी आहे, मी आशावादी नाहीये. आणि मला वाटतं अजूनही म्हणजे ही जी स्थिती आहे ही अजूनही खराब होणार आहे. आणि त्याच्यानंतर कदाचित 20, 40, 50 वर्षानंतर आपण बघू
काहीतरी बदल होईल. आणि बदल म्हणजे कुठला पार्टी, ही पार्टी येणार, ती System पार्टी बदलेल. सिस्टम. इट इज अ सिस्टम प्रॉब्लेम, कुठल्या एक पक्षाचा प्रॉब्लेम नाही. आमची जी सिस्टम, राजकारणाची सिस्टम एवढी घाणेरडी झाली आहे की जो प्रामाणिक माणूस आहे त्याला राजकारणात आता यश मिळणं अगदी कठीण आहे. शेवटी मला फक्त एक मिलिंद जे म्हणाले ते रिजनल पक्षांचं भवितव्य संपलेलं आहे, अवघड आहे. पूर्ण हो. संपलेलं आहे. हो हो, म्हणजे ते संपण्याच्या दिशेला आहे. जर लोकांमध्ये भाजप रिजनल पक्ष अशाच पूर्वी त्यांना पद्धतीनं हवे असायचे कारण नाही, नाही. रीच सोपा आहे, त्याच्यापर्यंत जाऊ शकतो, अकाउंटेबल पकडू शकतो, माझ्या गल्लीतला नाही. माणूस आहे. आता मला असं वाटतं की काँग्रेस आणि भाजप याच पातळीवरती होणार आणि काँग्रेस जोपर्यंत अशी उभी राहत नाही, प्रादेशिक पक्षांचं काही खरं नाही, नाहीच आहेत. म्हणजे प्रादेशिक पक्ष एक तरी म्हणजे कुठला प्रादेशिक पक्ष टिकणं आवश्यक होतं, शेकापसारखं टिकला असता, त्याला काहीतरी एक आधार होता, तात्विक आधार होता. हे सगळे आता कौटुंबिक पातळीवरचे प्रादेशिक पक्ष कसे टिकणार? आणि भाजपचा तो एवढा मोठा काय म्हणतात त्याला, तो JCB येतोय, तर यांच्या छोट्या मोठ्या सायकली 2-3 चाकाच्या नाही टिकणार. आणि हे अशाच पद्धतीने भाजप संपवत जाईल. एक तर तुम्ही आमच्यामध्ये या, म्हणजे ते विख्यात एका उद्योगपतीचं वाक्य आहे, काही अधिकारी असे आहेत की जे आमच्यामध्ये अजून नाही आहेत आणि दुसरे अधिकारी आहेत ते लवकरच आमच्यामध्ये येणार आहेत. त्यामुळे हे 2च राजकीय पर्याय आता शिल्लक राहणार आहेत. साहिल, क्षेत्रीय पक्ष परिवारवादचे परिवारमध्ये फसलेले आहेत. प्रत्येक शेकाप हा अपवाद होता. नाही, पण शिवसेना, TMC, DMK एक मोठी चळवळ होती एका काळी, द्रविडियन मुवमेंट. आता काय, एकच परिवार. शिवसेना मराठी अस्मिता बरोबर जोडलेली, आता काय लोकांना वाटतंय परिवार बरोबर जोडलेली आहे. TMC एका काळी म्हटलं की आम्ही लेफ्टला टक्कर देतोय, अँटी लेफ्ट मुवमेंट आहोत, आता काय परिवारवाद. तर परिवारवाद, अकाली दल पण एक मोठी पार्टी एका काळी होती पंजाबची, तिथे पण तोच प्रॉब्लेम आहे, परिवारवाद. आणि इथे प्रधानमंत्री जे म्हणाले मला पटतं. मला नरेंद्र मोदी काही म्हणतात. काँग्रेस आणि रिजनल पक्षांच्या परिवारवादात फरक काय मग? काँग्रेस पार्टीमध्ये अजूनही तुम्ही म्हणू शकता की कुठे ना कुठे एक ब्रँड आहे जे फक्त गांधी परिवार बरोबर जोडलेला नाहीये. लोक काँग्रेसला वोट कर्नाटक किंवा तेलंगणामध्ये देतात नॉट बिकॉज इट इज गांधी परिवार. म्हणजे त्या 30% मतं आहेत ना अजून. अजूनही प्रत्येक गावात तुम्ही जा, कोणतरी मिळेल, नाही मी काँग्रेसचा वर्कर आहे. तो काँग्रेसचा वर्कर ह्या कारणामुळे नाहीये की गांधी फॅमिलीची पार्टी आहे, पण जर तुम्ही कुठल्या क्षेत्रीय पक्षाकडे गेला ते आर ऑल असोसिएटेड विथ अ फॅमिली. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. शिवसेनेच्या समोर आहे, TMCच्या, प्रत्येक ह्या क्षेत्रीय पक्षांचा एक अस्तित्वाचा प्रॉब्लेम आहे, कारण की त्यांनी परिवारवाद एवढा केला आहे की त्याचा एक बॅकलॅश झालाय. नाही, मला वाटतं परिवारवाद मध्ये पण आता साहिल काय झालं ना, ते सगळे नेपो किड झाले. म्हणजे त्याला नेपो किड्स, चला. कारण काय की ते नेपो किड म्हणजे अगदी गल्ली ते दिल्ली, म्हणजे पूर्ण देशभरात, अगदी बंगालपासून सुरू करा किंवा मिलिंद पिक्चर खूप बघतोय म्हणून नेपो किड्स म्हणतोय. नाही, म्हणजे अगदी तामिळनाडूमध्ये आपण बघायला गेलो किंवा आंध्र प्रदेशमध्ये पण बघायला गेलो, पूर्ण देशभरामध्ये, म्हणजे भारतीय जनता पक्षात अजूनही ते म्हणायला लावलं की त्यांच्याकडे ते नेपो किड अजून कल्चर आलेलं नाहीये. आणि हे नेपो किड जे आलेले आहे राजकारणामध्ये, म्हणजे अगदी मुंबईहून किती केंद्रीय मंत्र्यांची पोरं टोरं आहेत. नाही, मी तर नेपोकिट- म्हणतोय, अरे हे गिरीश, मी हे म्हणतोय की हे पक्षच आता ते नेपोकिड चालवतात. मी म्हणतोय की अगदी पटना असू दे, कलकत्ता असू दे, लखनौ असू दे, महाराष्ट्र असू दे, सगळ्या ठिकाणी ती जनरेशन आहे. ती जनरेशन त्याला ते हँडल करता येत नाहीये की कसा आपण मुकाबला करायचा. म्हणजे त्यांना जे पहिले बाळासाहेबांनी केलं ते या पिढीला कदाचित माहिती नाही, किंवा मुलायमसिंग यादवनी जे कमवलं किंवा लालू प्रसाद यादवनी ते कमवलं ते नाहीये. तर त्यामुळे मला वाटतं की हा पण एक फिनॉमिना आहे, कारण त्यांना माहितीच नाही की आपण या ठिकाणी का आलो आहोत. मला काय आवडतं माहिती, नेपो किड मध्ये एक प्रोफेशन आहे जिथे नेपोटिझम किंवा नेपो किड चालत नाही, आणि मी त्याचं उदाहरण आहे, ते आहे स्पोर्ट्स, क्रिकेट. माझे वडील इंडियासाठी खेळले कारण की त्यांच्यात ती टॅलेंट होती, माझ्यात टॅलेंट नव्हती, मी क्रिकेट खेळू शकलो नाही. जर मी कुठल्या नेत्यांचा मुलगा असलो, माझ्याकडे टॅलेंट पण नसेल तरी मी नेता होऊ शकतो. तुझ्या वेळेला IPL पण नव्हती रे. माझ्याकडे IPL पण नव्हती, आणि मुंबईची टीम पण त्या काळात चांगली होती. 4-5 लोक इंडियासाठी खेळायची. हा एक मोठा फरक आहे. आणि आजची जी नवीन पिढी आहे, जेन झी, त्यांना कुठे ना कुठे मेरिट पाहिजे. त्यांना हे नेपो किड्स आवडत नाही. त्यांना ते म्हणतात तुम्ही आम्हाला दाखवा की तुम्ही काय केलंय. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, खरं तर हे कॉन्व्हर्सेशन संपू नये असं आपल्या सगळ्यांनाच वाटतंय, पण आता
सेशन सुरू होणार आहे, मुख्यमंत्री लवकरच पोहोचणार आहेत. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, काल खरं तर ही आठवण एकनाथ शिंदेनी करून दिली की 30 जूनलाच त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती 2022 मध्ये. ते आपण राजकारण बदललं ज्याची आपण चर्चा करतो आणि आज 1 तारीख आहे, त्याच्या एक्झॅक्टली दुसऱ्याच दिवशी आपण ही राजकारणात जे काही बदल झाले त्याची आपण चर्चा करत होतो. मला असं वाटतं या चर्चा होत राहिल्या पाहिजे. त्याच्यातनं अनेक गोष्टी आपल्याला आपण एक उजळणी एका पद्धतीने आपण करायचा प्रयत्न केला की कसं राजकारण बदलत गेलं, कसं विधानसभेतलं क्षेत्र बदलत गेलं, कशा गोष्टी बदलत गेल्या, प्रत्येकाचे अनुभव या ठिकाणी तुम्ही शेअर केलेत. तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि पुढच्या सेशनची आपण तयारी करूया. थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री इकडे पोहोचणार आहेत आणि त्यांच्याबरोबरही आपली चर्चा होणार आहे. खूप धन्यवाद. थँक्यू. सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर थांबावं, कारण आपण मुंबई तक बैठकमध्ये तुम्ही सगळे आलात आणि ही खूप चांगली चर्चा घडवून आणली. त्याबद्दल बेक्विन सुपर मिलेट कुकीज देऊन तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद मानायचे.